जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत एमएसबीटी डिप्लोमाच्या सेकंड सेमिस्टरचा सुंदर असा विषय ज्याचं नाव आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स. आणि या विषयाचा क्रॅश कोर्स आता आपल्या ऍप्लिकेशन विनीत ट्युटोरियल्स वर लॉन्च झालेला आहे. आणि हो, याची प्राइस तुम्ही फक्त आणि फक्त चेक करून बघू शकता, 199 रुपये मात्र. आता या 199 मध्ये काय मिळेल? एकदम सिंपल, तुम्हाला पासिंगची 100% गॅरंटी. फक्त आणि फक्त 10 व्हिडिओज आहे, प्रत्येक चॅप्टरवर 2च व्हिडिओ, विषय क्लोज डायरेक्टली. ठीक आहे ना. आणि अजून काही एक्स्ट्रा लेक्चर जर तुम्हाला बघायचे असेल अजून मार्क वाढवण्यासाठी, तर ते सुद्धा मी तुम्हाला दिलेले आहे बेटा. ठीक आहे ना. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जबरदस्त फक्त 10 व्हिडिओ करा, पास होऊन जा. डोक्याला ताण घेऊ नका. परत मॅथ्सचा अभ्यास करायची बसायची गरज नाहीये. परत पुढच्या सेमिस्टरला तो विषय बॅकलॉग घेऊन जाऊ नका बेटा. ठीक आहे ना. आता अभ्यास केलेला आहे, आताच काढून टाका. कोणत्या विषयावर जास्त प्रेम करू नका की जेणेकरून त्याला परत अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. चला तर बघा, या क्रॅश कोर्स मध्ये सर्वात पहिले जे IMP आणि प्रिव्हियस इयरला विचारलेले गेलेले क्वेश्चन्स आहे ते मी सर्व तुम्हाला सॉल्व्ह करून देईल. प्लस त्यासोबतच आता प्रत्येक टाइपचा तुम्हाला एक दोन न्यूमेरिकल मी घेत राहील. आणि हो, संपूर्ण पीडीएफ जे मी माझ्या संपूर्ण क्लासमध्ये सॉल्व्ह केलेले आहे त्या सर्व पीडीएफ तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला देऊन देईल. काही अडचण म्हणजे तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल त्या अगोदरचे जे पण काही न्यूमेरिकल्स आहे त्या सारखे त्या टाइपचे अजून काही न्यूमेरिकल तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल, सर्व पीडीएफ तुम्हाला या ठिकाणी दिल्या जाईल बेटा. ठीक आहे ना. चला तर आता सुरुवात करायची आजच्या लेक्चरला. हो सर. तर बघा बेटा, बस झालं, प्रमोशन वगैरे भरपूर झालं म्हणा ऍप्लिकेशनचं. तर विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन आहे, डाउनलोड करू शकता. आणि हो, 199 रुपयात पूर्ण कोर्स बेटा, पूर्ण कोर्स. आता बघा बेटा, जास्त काही कमवायचं नाहीये, फक्त क्रॅश कोर्स आहे फक्त, बस तेवढंच करा. आणि हो, त्यासोबत तुम्हाला मेन कोर्स सुद्धा देऊन टाकतो. बस अजून का पाहिजे बेटा? डायरेक्टली म्हणजे 199 मध्येच मेन कोर्स सुद्धा घ्या, क्रॅश कोर्स सुद्धा घ्या, सर्वच घेऊन टाका. पण पास व्हा यार, बस एवढंच पाहिजे मला पाहिजे, फक्त पास होऊन जा. तर बघा, पहिल्या चॅप्टरला आपण सुरुवात करू. तर पहिल्या चॅप्टरचं नाव बेटा आपलं इंटेग्रेशन आपण सुरुवात करतो. तर इनडेफिनाइट इंटेग्रल. तर जवळपास तुमचं जर चॅप्टर बघितलं तर 20 मार्कचं चॅप्टर आहे. आणि ऑर धरून जर बघितलं तर जवळपास हे 24 ते 26 मार्कांपर्यंत जातं बेटा आपलं. ठीक आहे ना. मग सर 24 ते 26 असं कसं काय सांगताय सर तुम्ही? बघा, आता यामध्ये जर बघायला गेलं तर 101% एक पार्शियल फ्रॅक्शनवर न्यूमेरिकल येतं तुमचं, बरोबर आहे. त्याच्या पार्टमध्ये आपण कव्हर करून टाकू. ठीक आहे. त्यानंतर 101% जे सिंपल जे आपले रूल आहे, सिंपल इंटेग्रेशन 100% याच्यावर एक न्यूमेरिकल पडतं, विषय क्लोज. हा, सबस्टिट्यूशनचा एक न्यूमेरिकल खूप सोपं आहे, बाय पार्टचा एक न्यूमेरिकल खूप सोपं आहे. ठीक आहे ना. हा, तर तुम्हाला बघा सांगतो काय मी, पार्शियल फ्रॅक्शन्स आजचं लेक्चर बघितलं ना, पार्शियल फ्रॅक्शन टॉपिक तुमचा झाला. आजचं लेक्चर बघितलं, सिंपल इंटेग्रेशन तुमचा टॉपिक झाला. फक्त राहिला विषय तो पुढच्या लेक्चरमध्ये आपण सबस्टिट्यूशन आणि बाय पार्ट्स आपण थोडं कव्हर करू. म्हणजे तुमची पासिंग 101% निघून जाईल याची गॅरंटी माझी. अजून काय पाहिजे बेटा? 100% पासिंगची हवी. फक्त माझे 10 लेक्चर पाहून जा. प्लस मी ज्या पीडीएफ तुम्हाला टाकतो त्या पीडीएफची प्रॅक्टिस करा, व्यवस्थित बघा बेटा. त्यासारखे काही न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न तुम्ही करा बेटा. ठीक आहे ना. आणि होऊन जाईल, तुमच्याकडे होऊन जाईल. ठीक आहे ना. तर सर हे 24 ते 26 कसं का सांगता तुम्ही आम्हाला? म्हणजे पहिल्या चॅप्टर गेलं की 24 ते 26 मार्क फिक्स? हो बेटा. आणि हो, याच्यामधले मी तुम्हाला सांगतो जवळपास 12 ते 14 मार्क तुमचे मी शुअर शॉट फिक्स करून देतो, डायरेक्ट फिक्स. म्हणजे याच्यातले 4 मार्क झाले पार्शियल फ्रॅक्शनचे, 4 मार्क आले तुमचे बाय पार्टचे, 4 मार्क आले तुमचे समजा सबस्टिट्यूशनचे, आणि समजा 2 मार्क तुमचे झाले आपले सिंपल न्यूमेरिकलचे. म्हणजे सिंपल जे एकदम सिंपल इंटेग्रेशनचे डायरेक्ट फॉर्म्युला बेसिस असतात ना त्याचे. तर 4 4 4 12 आणि 2 14 जास्त आपल्याला घ्यायचे, आणि 20 पैकी 14 बी आले पासिंग, मला 30 विषय क्लोज डायरेक्टली. ठीक आहे ना. बघा, क्रॅश कोर्स हा फक्त आणि फक्त पासिंग आणि बऱ्यापैकी स्कोरिंग करणाऱ्यांसाठी आहे. आणि हो, ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की माझी पुन्हा एकदा रिव्हिजन व्हावी, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन मला प्रॉपर सॉल्व्ह करता यावे, तर अशांसाठी सुद्धा हा हेल्पफुल ठरणार आहे. शेवटचा वेळ आहे, जबरदस्त अभ्यास करून चाललेला. आणि हो, तुम्हाला जर वाटतं की नाही यार पुस्तकातलं स्टेप्स मला समजत नाहीये, तर आपल्या मी ज्या सॉल्व्ह केलेल्या पीडीएफ बेटा, या संपूर्ण पीडीएफ मी आपल्या क्रॅश कोर्स मध्ये सुद्धा टाकून दिला. म्हणजे क्रॅश कोर्स म्हणजे तुम्हाला मेन कोर्स सुद्धा देतो बेटा मी आता. घ्या, चला फक्त पास व्हा बेटा. ठीक आहे ना. चला तर आपण बघून तर घेऊ ऍटलिस्ट की सर 20 मार्काचा पहिला चॅप्टर येतो, तो कसं काय येतो? चला बघा, जर तुम्ही बघशाल बेटा, आता हा तुमचा क्वेश्चन पेपर आहे. हा क्वेश्चन पेपर मी एक घेतलेला आहे. ठीक आहे ना, रॅन्डम एक उचललाय. त्यानंतर बघा बेटा, लक्ष द्या. तर बघा, हा पहिला क्वेश्चन 2 मार्काचा, दुसरा क्वेश्चन 2 मार्काचा. ठीक आहे ना. तर 2 मार्काला एक प्रश्न आलेले आहे. ठीक आहे ना. 2 मार्काला 2 मार्काला 2, तर 2 गुणिला 2 हे झाले आपले 4 मार्क आपले फिक्स झाले. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये जर बघितलं तर क्वेश्चन नंबर 2 हा संपूर्ण पहिल्या चॅप्टरवर, आता हा संपूर्ण आपला पहिल्या चॅप्टरवर असतो. म्हणजे जर बघायला गेले तर 4 पैकी कोणते तुम्हाला 3 सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे ना. आणि याच्यापैकी एक 100% पार्शियल फ्रॅक्शन जर मला येणार म्हणजे येणार आहे. मग सर कुठे पार्शियल फ्रॅक्शन सर? अरे सांगतो ना रे बाबा, टेन्शन कशाला घेता? ठीक आहे ना. हा तुमचा पार्शियल फ्रॅक्शनचा प्रश्न आहे. हो सर, आम्हाला नाही येणार. अरे बेटा मी आहे ना. आणि बाय पार्टचा प्रश्न मी तुम्हाला बोललो होतो, बाय पार्ट्स म्हणजे यू इंटू बी 100% येणार म्हणजे येणार आहे.
आणि त्याचे पूर्ण मार्क नाही बी मिळाले तर मी सांगतो तुम्हाला अर्धे मार्क कसे आणायचे. अरे विषय टेन्शन कशाला घेता, मी आहे ना बेटा, ठीक आहे ना. चला असो. तर बघा या ठिकाणी जर बघायला गेले तर टोटल 4 म्हणजे 4 चूक 16 होता, पण आपण 12 मार्क पकडायचे कारण 12 मार्काला क्वेश्चन आहे ना तो. त्यानंतर इकडे बघा तर इकडे अजून एक क्वेश्चन आलेला आहे 4 मार्काला. म्हणजे बघा अजून एक क्वेश्चन आला 4 मार्काला, 12 आणि 4 म्हणजे या पेजवर टोटल आपले 16 मार्क झाले. किती मार्क झाले आपले या पेजवर? 16 मार्क झालेले आहे, ठीक आहे. त्यानंतर इकडे कुठे आलेला आहे का? हो सर, इकडे पण आलेलं बघा. तर अटेम्प्ट एनी टू, तर हा जो एक प्रश्न आहे हा 6 मार्काचा आहे बेटा, ठीक आहे ना. म्हणजे हा 3 मार्काला, हा 3 मार्काला, ठीक आहे. तर अशा पद्धतीने जवळपास या पेपरमध्ये सुद्धा 6 मार्काला हा आलेला आहे, ठीक आहे. झालं आपलं काम. इकडे काही आलेलं नाही. म्हणजे बघा 6 आणि 16 22 आणि 4 26, तर टोटल 26 मार्काचा हे तुमचं चॅप्टर जाणार आहे बेटा. टोटल 26 मार्कापर्यंत हे चॅप्टर तुमचं जाणार आहे. तर बघा टेन्शन घेऊ नका, बिनधास्त होऊन अभ्यास करा. मी सांगतो तेवढंच करा. पासिंग वारणी काढून टाका बेटा, अभिषेक काढून टाका, ठीक आहे ना. जास्त लटकवत ठेवण्यामध्ये काही मजा नाही त्या गोष्टीमध्ये, ठीक आहे. चला तर आपण सुरुवात करू बेटा. जास्त टाइम न गमवता, पहिलेच खूप टाइम खाऊन गेलो ना सर तुम्ही, बरोबर ना. चला ठीक आहे, पुढे. आता बघा बेटा सिंपल बेसिक फॉर्म्युले आपण बघून घेऊ, जे तुम्हाला लागतं. सर्व करायची गरज नाहीये, सर्व करायची गरज नाही, जे जे सांगतो ते करा बस, ठीक आहे. चला असो. तर सर्वात पहिले इंटेग्रेशनला अशा सिम्बॉलने रिप्रेझेंट करताय, सर्वांना माहिती? हो सर माहिती सर आम्हाला, ठीक आहे. चला असो. तर बेटा इंटेग्रेशन ऑफ, कधीही तुम्हाला जर समजा विचारलं इंटेग्रेशन ऑफ कॉन्स्टंट, काय विचारलं? इंटेग्रेशन ऑफ कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे काय? समजा 1 विचारला, इंटेग्रेशन ऑफ 1 dx, त्याचं उत्तर असं बेटा एक्स. काय लिहायचं? एक्स. आणि हा प्लस सी पुढे लावून द्यायचा. काय लावून द्यायचा? प्लस सी पुढे लावून द्यायचा. तर हा झाला आपला पहिला फॉर्म्युला. कोणत्याही कॉन्स्टंटचा इंटेग्रेशन काय असतो? त्याच्या पुढे काय लावून द्यायचा? एक्स लावून द्यायचा. काय लावून द्यायचा? एक्स. म्हणजे कसं हो सर? तर इंटेग्रेशन ऑफ, जर तुम्हाला विचारलं मी के dx, तर काय उत्तर आपला kx प्लस सी. जर तुम्हाला इंटेग्रेशन ऑफ 3 dx, तर 3x प्लस सी. जर इंटेग्रेशन ऑफ विचारलं 4 dx, तर 4x प्लस सी. काही अडचण बेटा इथपर्यंत? अरे काही अडचण? अरे हा पहिला फॉर्म्युला समजला? हो सर समजला सर, ठीक आहे. चलो डन. आता दुसरा फॉर्म्युला घेऊ आपण. दुसरा फॉर्म्युला इंटेग्रेशन ऑफ, जर समजा तुम्हाला विचारला की x रेस टू n dx, ठीक आहे. तर फक्त काय करायचं बेटा? x रेस टू n आहे का? x रेस टू n आहे का? तर x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस सी, ठीक आहे. आलं लक्षात इथपर्यंत बेटा तुम्हाला सर्वांना? तर बघा सिंपल सिंपलचा फंडा बेटा, जास्त काही विषय नाहीये रे, जास्त काही विषय नाहीये रे बेटा, ठीक आहे ना. चला असो. तर बघा एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. म्हणजेच काय? एक्स रेस टू 2 आला समजा, काहीच डोक्याला ताण घ्यायचं नाही. एक्स रेस टू 2 आहे का? एक्स रेस टू 2 आहे का बेटा? एक्स रेस टू 2 आहे का? मग याच्यामध्ये एक ऍड करा, फक्त एक ऍड करून वरती लिहा. एक ऍड म्हणजे कसं करता आपण? एक्स रेस टू 2 आहे का? दोनामध्ये एक ऍड केला की आपला 3 अपॉन बी 3 लिहून टाकायचा, ठीक आहे. मग लिहा एक्स रेस टू 4 विचारलं असेल, कसं येईल बेटा सांगा बरं? अच्छा 4 आहे का? फक्त एक ऍड करा, या 4 मध्ये एक ऍड करा, की त्याला 5 अपॉनला बी 5 लिहून टाका. बोला इंटेग्रेशन ऑफ एक्स रेस टू 7 असेल, काय करशाल? एक ऍड करा फक्त, एक्स रेस टू 8 अपॉन 8. विषय क्लोज. समजलं इथपर्यंत? हा पहिला बेसिक रूल, पहिला दुसरा 2 रूल समजले तुम्हाला, 2 फॉर्म्युले तुम्हाला समजले? हो सर आम्हाला समजले सर, ठीक आहे. चला तिसरा जो फॉर्म्युला आहे, तिसरा फॉर्म्युला तुम्हाला लागतो इंटेग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स इज इक्वल टू लॉग एक्स. 1 अपॉन एक्स दिसलं की काय लिहायचं? लॉग एक्स. 1 अपॉन एक्स दिसलं की काय लिहायचं? लॉग एक्स. 1 अपॉन एक्स दिसलं की काय लिहायचं? लॉग एक्स. बस हे 3 फॉर्म्युले तुम्हाला भरपूर वेळा लागतील बेटा, डोक्याला ताण घ्यायची गरज नाही, ठीक आहे. चला असो. आणि जर समजा तुम्हाला हा विचारला इंटेग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स प्लस 2 असेल, तर काय लिहायचं? लॉग ऑफ एक्स प्लस 2 प्लस सी. जर तुम्हाला विचारलं 1 अपॉन एक्स प्लस 4 असेल, तर काय लिहाल? बोला. फक्त 1च्या अपॉन आहे का? 1च्या अपॉन आहे का? तेच लिहून टाकायचं, लॉगच्या पुढे लिहून टाकायचं, लॉग ऑफ एक्स प्लस 4 प्लस सी. हा बोला 1 अपॉन इंटिग्रेशन ऑफ एक्स मायनस 3 असेल, काय लिहाल बेटा? बोला एक्स मायनस 3 असेल, काय लिहाल? बोला. काही नाही, फक्त लॉग लिहायचं, लॉग एक्स मायनस 3 प्लस सी. झालं आपलं. तर असे एकदम छोटे छोटे बेसिक बेसिक रूल आहे बेटा आपले, ठीक आहे ना. चला असो. आता बघा काही प्रॅक्टिसिंग साठी दिलेले तुम्हाला एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. चला 3 असेल तर आपण फक्त करतो त्याच्यामध्ये एक ऍड करतो आणि लिहितो, आणि खालती पण एक ऍड करतो लिहितो. म्हणजे काय डायरेक्टली 3 का यात एक ऍड केला म्हणजे 1 4 अपॉन 4. हा एक्स रेस टू 5 काय बेटा? एक्स रेस टू 6 अपॉन 6. हा एक्स रेस टू 101 काय म्हणजे एक्स रेस टू 101 मध्ये एक ऍड करा 102 अपॉन 102 असा. आणि जर एक्स रेस टू वर मायनस असेल तर काही टेन्शन नाही घ्यायचं बेटा, फक्त प्लस 1 करा. फक्त काय करा? प्लस 1. म्हणजे पॉवरला जे असतं ना त्याच्या फक्त प्लस 1 करायचं, विषय क्लोज करायचा, प्लस 1 करायचा, विषय क्लोज. बाकी तुम्ही ते सर्व काही करू शकता, ठीक आहे. चला तर आपण घेऊ
काही एक्स्ट्रा काही जे आहे समजा काही फॉर्म्युलेज वगैरे लागेल ते तुम्ही बघून घ्या बेटा, थोडीशी एकदम नॉर्मल बेसिक फॉर्म्युले पाठ केलं माझ्या मागे बोला 4-5 वेळा बोला पाठ होऊन जाईल. बोला ई रेस टू एक्स चं इंटिग्रेशन काय असतं बेटा, ई रेस टू एक्स. बोला ई रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह पण ई रेस टू एक्स असतं आणि ई रेस टू एक्स चं इंटिग्रेशन पण ई रेस टू एक्स असतं. बोला इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स. ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स काय असतं बेटा, ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए, ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए, ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. बेटा बोला माझ्या मागे बोला बेटा, प्लीज बेटा प्लीज, हे तुमच्यासाठी चालू बेटा. बोला इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स काय असतं, ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए, ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. आणि जर सपोज हे जर असं आलं असतं मग काय केलं असतं, इंटिग्रेशन ऑफ 3 रेस टू एक्स डीएक्स. म्हणजे या ठिकाणी ए म्हणजे कोणी आपला 3a, ए म्हणजे कोणी आपला 3a, ए म्हणजे कोणी आपला 3 ना बेटा. चला असो, तर याला कसं लिहिशाल बेटा भाऊ, हा ए रेस टू एक्स आहे का, मग 3 रेस टू एक्स अपॉन लॉग 3. वाव, झाला आता किती सोपं आहे का बेटा. म्हणजे ए रेस टू एक्स काय, ए रेस टू एक्स अपॉन लॉग, हा फॉर्म्युला महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. 2 मार्क देऊन दिल तुमचा, ठीक आहे ना. चला, आणि लॉग एक्स चं इंटिग्रेशन काय तर एक्स लॉग एक्स मायनस एक्स, लॉग एक्स चं इंटिग्रेशन काय तर एक्स लॉग एक्स मायनस एक्स. हे थोडं पाठ करा आणि हे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तिकडे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले, ठीक आहे ना. हा हे खूप महत्वाचं बेटा, डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तुम्ही मागच्या वेळेला पाठ केले असेल तर बघा, ज्यांचे पाठ आहे नाहीये तर बघा बेटा, जेवढे पाठ होईल तेवढे तुम्हाला सांगतो. व्हेरी आयएमपी जर हा बघायला गेले तर हा खूप जास्त आयएमपी लागतो, मला खूप जास्त वेळेस लागतो, हा खूप जास्त वेळेस लागतो. नंतर हे तर बापा बस एवढंच करा. हे 4-5 बी केले तरी भरपूर आहे, आणि 2-3 जर समजा वाटतंय की होऊन जाईल आपल्याकडून तर करून घ्या बेटा, ठीक आहे ना. बोला कॉस एक्स इंटिग्रेशन साइन एक्स, कॉस एक्स इंटिग्रेशन साइन एक्स. बेटा बघा एक सांगू का, माझ्या मागे बोलत चला होऊन जाईल बेटा पाठ, पण तुम्ही म्हणता नाही सर मी फक्त पाहतोय फक्त मोबाईलवर. अरे नाही ना बेटा, बोला ना यार, बोला माझे लहान भाऊ बहिणी यार, तुम्ही बोला बेटा. बोला कॉस एक्स इंटिग्रेशन साइन एक्स, कॉस एक्स इंटिग्रेशन साइन एक्स, कॉस एक्स इंटिग्रेशन साइन एक्स. आणि मग साइन एक्स इंटिग्रेशन काय रे, मायनस कॉस एक्स. बेटा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, इंटिग्रेशनचं उत्तर लिहिताना उत्तरामध्ये आन्सर मध्ये जर स्टार्टिंगला जर सी असेल ना तर उत्तर मायनस लिहायचं, स्टार्टिंगला जर सी असेल ना उत्तर मायनस लिहायचं, स्टार्टिंगला जर सी असेल उत्तर काय लिहायचं बेटा, मायनस लिहायचं, ठीक आहे ना. म्हणजे बघा कॉस एक्स इंटिग्रेशन साइन एक्स, मग साइन एक्स इंटिग्रेशन कॉस एक्स आहे का, कॉस एक्स उत्तरामध्ये सी आहे पहिले, मायनस साइन लावून द्यायचं. तर साइन एक्स इंटिग्रेशन काय बेटा आपलं मायनस कॉस एक्स. सेक्स स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन टॅन एक्स, सेक्स स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन टॅन एक्स. बोला सेक्स स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन टॅन एक्स, सेक्स स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन टॅन एक्स. आपलं पाठ करा, लगेच आई पप्पाला द्या, पप्पा माझे पाठ घ्या बरं, भाऊ लहान भावाला बहिणीला द्या, भाऊ माझे पाठ घ्या बरं, घेतील बेटा ते. कॉस स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन मायनस कॉट एक्स, कॉस स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन मायनस कॉट एक्स, सेक एक्स टॅन एक्स इंटिग्रेशन सेक एक्स, सेक एक्स टॅन एक्स इंटिग्रेशन सेक एक्स, आणि कोसेक एक्स कॉट एक्स इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स. तर बघा हे जे 3-4 फॉर्म्युले जर केले ना, भरपूर आहे बेटा, भरपूर आहे, ठीक आहे ना. चला असो, त्यानंतर टॅन एक्स इंटिग्रेशन लॉग ऑफ सेक एक्स, कॉट एक्स इंटिग्रेशन लॉग ऑफ साइन एक्स. आणि बाकी हे दोन्ही एवढं नाही बी केलं तरी सुद्धा चालतं, म्हणजे ज्यांना पासिंग पाहिजे फक्त त्यांनी नाही बी केलं हे सर्व 4 फॉर्म्युले तरी सुद्धा चालतील बेटा, ठीक आहे ना. चला असो, आणि ज्यांना स्कोरिंग करताना तर सर्वच करावं लागेल बेटा, ठीक आहे ना. चला असो, तर आता आपण बघू सिंपल अँड डायरेक्ट फॉर्म्युल्यावर आधारित काही न्यूमेरिकल्स बेटा, ठीक आहे ना. तर आपला आजचा पार्ट तुमचे 2 मार्क फिक्स करून शुअर शॉट गॅरंटी देऊन सांगतो, डायरेक्टली 2 मार्क तुमचे फिक्स झाले समजून घ्या, ठीक आहे ना. चला असो, तर आपण आता पटापट सॉल्व्ह करून घ्या. चला बघा, तर अशा प्रकारे तुम्हाला न्यूमेरिकल दिले असेल, टेन्शन घेऊ नका, पुढचे न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह करून देणार, हे फक्त डेमोला आहे, ठीक आहे. आता बघा एक्स क्यूब प्लस साइन एक्स प्लस ई रेस टू एक्स डीएक्स असं दिलेलं आहे. आता ज्या वेळेस तुम्हाला संपूर्ण असं मोठं इंटिग्रेशन दिलेलं आहे का, त्या सर्वात पहिले तुम्ही याला सर्वांना सेपरेट इंटिग्रेशन लावा, याला सेपरेट लावा, याला सेपरेट लावा. बोला इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब, इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स, सर्वांना सेपरेट इंटिग्रेशन लावून दिलं बेटा, ठीक आहे ना. चल आता एक्स रेस टू क्यूब आहे बेटा, एक्सचा क्यूब आहे ना, तुम्हाला माहिती आहे हा फॉर्म्युला कोणता आला, एक्स रेस टू एन चा. मग आपण काय करतो, एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन, म्हणजे आपण एन मध्ये किती ऍड करतो, +1 ऍड करतो. किती ऍड करतो बेटा आपण, +1 ऍड करतो. विषय क्लोज करा, वरती +1 करा, खालती +1 करा, म्हणजे 3+1 डायरेक्ट तुम्ही ही स्टेप सुद्धा लिहू शकता, डायरेक्ट लिहायची बेटा ही स्टेप, ठीक आहे ना. एक्स रेस टू 4/4 3 असेल, एक ऍड करून लिहायचा. साइन एक्स इंटिग्रेशन काय असतं मायनस कॉस एक्स, साइन एक्स इंटिग्रेशन काय असतं मायनस कॉस एक्स, मग साइन एक्स इंटिग्रेशन काय आलं आपलं मायनस कॉस एक्स. आणि ई रेस टू एक्स इंटिग्रेशन काय असतं आपलं ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स इंटिग्रेशन काय असतं ई रेस टू एक्स. झालं विषय क्लोज, झालं 2 मार्क मिळाले बेटा, ठीक आहे ना. इकडे बघा सेक स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन काय असतं टॅन एक्स, सेक स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन काय असतं टॅन एक्स. एक्स रेस टू 4 आहे का, 4 आहे का, डोक्यावर एक्स रेस टू एन आहे का, एक ऍड करून लिहून टाकायचा. 4 मध्ये एक ऍड केला किती होता बेटा 5 होता, एक्स रेस टू 5/5. साइन एक्स इंटिग्रेशन आपलं आलं मायनस कॉस एक्स, काही अडचण नाही सर.
इकडे बघा एक्स रेस टू पॉवर -7 आहे, काहीच टेन्शन नाही घ्यायचं बेटा. -7 मध्ये एक ऍड करा, -7 मध्ये एक ऍड करा, काय होतं बेटा -6 होतं. मला होतं एक्स रेस टू -6 अपॉन -6, हा मायनस मी पुढे लावून दिलाय. कॉसेक एक्स कॉट एक्स इंटिग्रेशन काय बेटा आपलं मायनस कोसेक एक्स. कोसेक एक्स कॉट एक्स डायरेक्ट इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपल्याकडे, तर काय आपलं उत्तर कोसेक एक्स. आणि एक्स रेस टू पॉवर 8 आहे का, काही टेन्शन न घ्या, एक ऍड करा वरती लिहा खालती लिहा. 8 मध्ये एक ऍड केली 9/9 झालं आपलं उत्तर. ठीक आहे. तर आता जे बोर्डाला आलेले जे न्यूमेरिकल्स बेटा जे व्हेरी 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 IMP आपण हे पटपट सॉल्व्ह करून घेऊ. ठीक आहे. चला तर इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स, मला सांगा बेटा ए रेस टू एक्स चा फॉर्म्युला काय असतो आपला, ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए, बरोबर आहे हो सर, प्लस एक्स रेस टू ए चा काय असतो बेटा आपला, सर हे एक्स रेस टू ए नाही शिकवलं सर तुम्ही आम्हाला. बेटा एक्स रेस टू ए ना, म्हणजे हा जो ए आहे तो काय बेटा आपला एक नॉर्मल कॉन्स्टंट आहे, नंबर आहे कोणता तरी एखादा कॉन्स्टंट आहे, काय बेटा एक प्रकारचा कॉन्स्टंट आहे आपला. ठीक आहे ना. म्हणजे यासाठी लागलं बेटा एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला. तर एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला काय आपला, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 हा आपला फॉर्म्युला आहे ना बेटा. तर सेम फॉर्म्युला या ठिकाणी लागेल. तर एक्स रेस टू ए ना, तर एक्स रेस टू ए प्लस 1 अपॉन ए प्लस 1 प्लस आता ए रेस टू ए, अबे ए रेस टू ए तर पुराच्या पुरा कॉन्स्टंट आहे ना रे. ए रेस टू ए काय बेटा आपला पूर्णच्या पूर्ण कॉन्स्टंट आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं बेटा की बघा, तर तुम्हाला वाटतं की नाही सर मी स्टेप बाय स्टेप लिहीन, सर मला स्टेप बाय स्टेप खूप आवडतं, घ्या भाऊ मग स्टेप बाय स्टेप घ्या तुम्ही बी काय याद राखशाल, इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स डीएक्स, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू ए डीएक्स. आता बेटा हा पूर्णच्या पूर्ण कॉन्स्टंट आहे, हा पूर्णच्या पूर्ण कॉन्स्टंट आहे बेटा, तर पूर्णच्या पूर्ण बाहेर करा. लक्ष ठेवा बेटा, कॉन्स्टंटला कधी बाहेर काढायचं, कॉन्स्टंट दिलाय ना कॉन्स्टंटला बाहेर काढायचं डायरेक्टली, कॉन्स्टंटला बाहेर काढायचं. मग कॉन्स्टंटला पूर्णच्या पूर्ण बाहेर काढायचं, मध्ये कोण उरीन, मध्ये कोणी उरला का नाही, मध्ये 1dx लिहायचं. काय लिहायचं 1dx. अरे बेटा जर एखादा कॉन्स्टंट जर तुम्हाला आला असेल तर त्या पुऱ्याच्या पुऱ्या कॉन्स्टंटला बाहेर हाकलायचं, बरोबर. बाहेर हाकललं मध्ये कोणी उरतच नाही तर 1 लिहून टाकायचं, इंटिग्रेशन ऑफ 1dx. चला ए रेस टू ए जसाच्या तसा आणि 1dx चं उत्तर काय बेटा आपलं एक्स झालं आपलं, हे झालं आपलं फायनल. प्लस सी लावून द्यायचा, प्लस सी लावून द्यायचं, झालं आपलं उत्तर, 2 मार्क मिळाले आपल्याला. ठीक आहे. तर नेक्स्ट न्यूमेरिकल बघा बेटा, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. आता बघा काही डोक्याला ताण घेऊ नका बेटा, बघा तुम्हाला मी सावत्र भाऊंची जोड सांगतो. बोला कॉसची जोडी सेक, कॉसची जोडी सेक, साइनची जोडी कोसेक, साइनची जोडी कोसेक आणि टॅनची जोडी कॉट, टॅनची जोडी कॉट. हे सर सावत्र भाऊ काय सर, अरे बघा बेटा सावत्र भाऊ म्हणजे काय, 1 आता मी तुम्हाला काय सांगितलं, कॉसची जोडी सेक असते बेटा, बरोबर. मी काय सांगितलं तुम्हाला, कॉसची जोडी सेक असते, बरोबर आहे हो. कॉस आणि सेक या दोघांची जोडी असते बेटा, बरोबर आहे. तर इन शॉर्ट फॉर्म्युला असा असतो बेटा आपला, 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू आपला सेक थिटा असतो. काय असतो बेटा आपला सेक थिटा. म्हणजे बघा कॉसची जोडी सेक म्हणजे 1 अपॉन कॉस म्हणजे सेक, 1 अपॉन सेक म्हणजे कॉस, टॅनची जोडी कॉट असते म्हणजे 1 अपॉन टॅन म्हणजे कॉट, 1 अपॉन कॉट म्हणजे टॅन, असं या सावत्र भाऊंच्या जोड्या बेटा. ठीक आहे ना. तर 1 अपॉन कॉस म्हणजे काय असतं बेटा आपलं सेक असतं, 1 अपॉन कॉस म्हणजे काय असतं आपलं सेक. म्हणजेच काय की 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स असेल तर आपण त्याला असं लिहू शकतो का 1 अपॉन कॉस म्हणजे सेक असतं का, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे सेक स्क्वेअर एक्स. वाव. चला मग इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स म्हणजे आपल्याला माहिती आहे सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय असतं आपलं टॅन एक्स, काय असतं आपलं टॅन एक्स प्लस सी. चला आपलं संपला विषय, ते आपलं उत्तर लिहून द्यायचं बेटा. ठीक आहे. चला त्यानंतर बेटा आपलं इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस 2x. ओ बापा हे काय नवीन मॅटर आहे सर. आता तर बघा बेटा 2 फॉर्म्युले तुम्हाला यासाठी मी तुम्हाला लिहून देतो, हे 2 फॉर्म्युले तुम्ही कायम लक्षात ठेवा बेटा. ठीक आहे ना. चला 1 प्लस कॉस 2x असेल तर आपला फॉर्म्युला असतो बेटा 2 कॉस स्क्वेअर एक्स. काय असतो बेटा आपला 2 कॉस स्क्वेअर एक्स. आणि 1 मायनस कॉस 2x असेल ना तर आपला फॉर्म्युला असतो 2 साइन स्क्वेअर एक्स. बेटा हे फॉर्म्युले पाठ ठेवा बघतो. बघा प्लस आलं तर 2 कॉस स्क्वेअर एक्स, मायनस आलं तर 2 साइन स्क्वेअर एक्स बेटा. ठीक आहे ना. फक्त बघा प्लस असेल तर कॉस आहे, मायनस असेल तर साइन बेटा. हे 2 फॉर्म्युले तुम्ही पाठ करा बेटा, पाठ ठेवतो बेटा. ठीक आहे. चला मग ठीक आहे सर 1 अपॉन 1 प्लस कॉस 2x म्हणजे काय असतं बेटा 2 कॉस स्क्वेअर एक्स. 1 प्लस कॉस 2x म्हणजे काय असतं आपलं 2 कॉस स्क्वेअर एक्स. चला टाकून द्या इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन कॉस 2x म्हणजे काय असतं बेटा 2 कॉस स्क्वेअर एक्स. वाव. ठीक आहे ना dx. तर एक काम करू का, आता हा जो रूट आहे ना मी याला पण लावून देतो, याला पण लावतो, दोघांना सेपरेट सेपरेट रूट. इंटिग्रेशन ऑफ रूट 2 इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर एक्स dx. बरोबर आहे हो सर, एकदम बरोबर आहे. आता रूट 2 तर कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटला आपण कधी काय करतो बेटा बाहेर काढतो, कॉन्स्टंटला आपण काय करतो कधी बाहेर काढतो. ठीक आहे ना. इंटिग्रेशन ऑफ आणि बघा बेटा ज्या वेळेस काय ज्या वेळेस स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आला तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होतं बेटा आपलं कॅन्सल, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होतं बेटा आपलं कॅन्सल. ठीक आहे ना. मग बोला स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल, उरलं का बेटा आपलं कॉस एक्स. काय उरलं बेटा आपलं कॉस एक्स dx. बघा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर आपला कॅन्सल होऊन गेला तर आपलं उरलं फक्त कॉस एक्स. झालं मग आपलं
रूट 2 वाजताच्या असं राहील आपला. बोला इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स काय असं आपलं साइन एक्स, काय असं आपलं साइन एक्स प्लस सी. झालं आपलं उत्तर. ठीक आहे, सोपं आहे का ना बेटा? सोपं आहे सर. 2 मार्क फिक्स करून जाईल बेटा तुमचे मी. ठीक आहे ना, म्हणजे आजचं लेक्चर जर तुम्ही बघितलं तुमचे 6 मार्क फिक्स झाले. पहिल्या लेक्चर मध्ये तुमचे 6 मार्क फिक्स, 2 मार्क यायचे आणि 4 मार्क आपले पार्शियल फ्रॅक्शन वाल्याचे. ठीक आहे, चला 1/√1 - x². तर हा डायरेक्टली फॉर्म्युला बेटा आपला बघा. कायम तुम्हाला सांगतो, तुम्हाला फक्त 2च फॉर्म्युले पाठ करून जात, फक्त 2च. इंटिग्रेशन ऑफ बेटा 2च फॉर्म्युले सांगतो बेटा प्लीज. इंटिग्रेशन ऑफ 1/√1 - x² असेल ना, तर आपला फॉर्म्युला असतो बेटा साइन इनवर्स एक्स. काय असतो बेटा आपला साइन इनवर्स एक्स प्लस सी. आणि दुसरा फॉर्म्युला सांगतो 1/√, अंडर रूट नाही घ्यायचा, 1 + x². 1/1 + x² dx असेल ना, त्या फॉर्म्युला राहिला बेटा तुमचा टॅन इनवर्स एक्स. काय राहिला बेटा तुमचा टॅन इनवर्स एक्स. हे 2 फॉर्म्युले फक्त पाठ करून जा बस, बाकी काही करायची गरज नाही. बोला 1/√1 - x² असेल ना, तर साइन इनवर्स एक्स. आणि 1/1 + x² असेल तर याला टॅन इनवर्स एक्स. झालं. तर सांगा बरं बेटा, हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. इंटिग्रेशन ऑफ 1/√1 - x² म्हणजे काय तुमचं साइन इनवर्स एक्स प्लस सी. झालं आपला एवढा विषय क्लोज करा. फक्त हा फॉर्म्युला तुम्हाला लिहावा लागेल बरं, की असं असं असतं म्हणून आम्ही उत्तर असं लिहिले डायरेक्टली. ठीक आहे ना, चला हे आलेले बेटा बोर्डाला सर्व. त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ 1/1 + x². काय रे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं रे, 1/1 + x² म्हणजे काय रे टॅन इनवर्स एक्स रे. त्याचं उत्तर काय लिहिलं बेटा टॅन इनवर्स एक्स प्लस सी. झालं. पुढे आता इथं आलं बेटा इंटिग्रेशन ऑफ tan² x. इंटिग्रेशन काय आलं tan² x आलंय. आता tan² x आलंय का, मग का हो सर tan² x चा फॉर्म्युला तुम्ही आम्हाला नाही शिकवला. अरे बेटा लक्ष द्या बेटा, तुम्हाला एक आयडेंटिटी होती बेटा लहानपणी, जेव्हा तुम्ही एकदम लहान होते, नन्हे मुन्ने होते ना, तुम्हाला 3 आयडेंटिटी होते बघा. sin² θ + cos² θ = 1. ठीक आहे ना, पण आपल्याला ही नाही लागत आहे, आपल्याला लागते 1 + tan² x = sec² x. बघा 1 + tan² x = sec² x. 1 + tan² x = sec² x. हे आपल्याला आपली आयडेंटिटी नंबर 2 होती. पण आपल्याला तर tan² x दिलेला आहे. मग tan² x दिलेला आहे का, तर आपल्याला tan² x ला एकटं पाडावं लागेल बेटा. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा जो 1 आहे हा इकडे प्लस आहे, हा इकडे त्यांना काय होऊन जाईल आपला मायनस. हा 1 इकडे प्लस आहे, इकडे त्यांना मायनस होऊन जाईल. मग कसं होऊन जाईल ते tan² x = हा 1 इकडे प्लस आहे, इकडे त्यांना मायनस होईल sec² x - 1. ठीक आहे, तर मग आता मी एक काम करू शकतो का, की tan² x च्या ऐवजी sec² x - 1 टाकू शकतो बेटा मी. हो मी टाकू शकतो, मी टाकणार आहे बेटा. ठीक आहे ना, चला तर tan² x च्या ऐवजी मी टाकणार बेटा आपला sec² x - 1. आणि हे तुम्हाला टाकावं लागेल बरं. मग इंटिग्रेशन ऑफ sec² x - 1 dx. झालं. मग आता काय करा, याला वेगळं इंटिग्रेशन लावा, याला वेगळं इंटिग्रेशन लावा, दोघांना सेपरेट लावून द्या बेटा. ठीक आहे ना, मग बोला कसं होऊन जाईल, इंटिग्रेशन ऑफ sec² x dx मायनस याला लावून द्या इंटिग्रेशन ऑफ 1 dx. चला तर sec² x चं उत्तर काय असतं आपलं tan x मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 dx चं उत्तर काय असतं आपलं x प्लस c. झालं हे आपलं उत्तर आलं. झालं रे भाऊ झालं. सोपं आहे का नाही? सोपं आहे सर. ओ बाबा हे काय नवीन मॅटर आलं सर तुम्ही? हो बेटा. चला सर्वात पहिले एक काम करा बेटा, सर्वांना इंटिग्रेशन सेपरेट लावून द्या. अशा प्रकारचं एक न्यूमेरिकल तुम्हाला 101% पडणार म्हणजे पडणार आहे. स्टार्टिंगला मी जे 2-3 घेतले ना ते करून जा. आता बघा 10च क्वेश्चन आहे, 10 क्वेश्चन करायला काय अर्धा तास बी लागला नसेल मी म्हणतो. आणि तुमचं झालं आता काही करायची बी गरज नसेल, फक्त एकदा रिव्हिजन मारली की झालं. आणि हो याच्या पीडीएफ सुद्धा ज्या इम्पॉर्टंट ज्या PYQs वगैरे आहेत त्या सर्वांच्या ज्या सॉल्व्ह केलेल्या पीडीएफ आहे या सुद्धा मी तुम्हाला ऍप्लिकेशनवर टाकून देणार बेटा. आपल्या क्रॅश कोर्स घ्या, मेन कोर्स घ्या, दोघी एकच प्राइस मध्ये घेऊन घ्या, काही पण घ्या. ठीक आहे ना, पण लास्ट ते म्हणून बरं बेटा. चला तर त्यासाठी बघा आता सर्वांना सेपरेट इंटिग्रेशन लावा बेटा. कसं होऊन जाईल ते इंटिग्रेशन ऑफ e⁻x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x³ dx प्लस इंटिग्रेशन ऑफ अरे हे काय हे तर नवीनच मॅटर आहे. ठीक आहे ना, चला तर बेटा एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल. काय आली सर e⁻x इंटिग्रेशन e⁻x सर आमचं पार्ट आहे सर, असं आहे का? व्हेरी गुड बेटा. x³ चं इंटिग्रेशन तुम्हाला सांगितलं बेटा x⁻n असेल तर याच्यामध्ये फक्त एक ऍड करून लिहून टाकायचं. कसं लिहिशाल मग x⁴/4 संपला विषय. प्लस आता विषय काय माहिती का, ज्या वेळेस ईच्या डोक्यावर लॉगी असतं बेटा, हे गोष्ट कायम लक्षात ठेवा माझी. ज्या वेळेस ईच्या डोक्यावर तुमचं लॉगी असेल, काय असेल आपलं लॉगी, तर ई आणि लॉगी काय होतं बेटा आपलं कॅन्सल. ई आणि लॉगी काय होतं बेटा आपलं कॅन्सल. लक्षात ठेवा बेटा. तर ई आणि लॉगी काय होतं बेटा आपलं कॅन्सल होऊन जाईल. काय होऊन जाईल बेटा आपलं कॅन्सल. मग उरेल का इथं इंटिग्रेशन ऑफ x dx. बरोबर आहे.
अरे ई गेला, लॉग ई गेला, कॅन्सल झाला, उरला कोण? फक्त नाही फक्त एक्स, डीएक्स उरला. सर मग आता याचं इंटिग्रेशन कसं काढायचं सर? हे तर आम्हाला तुम्ही शिकवलं नाहीये. बेटा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्याच्या डोक्यावर काही नसतं ना त्याच्या डोक्यावर वन असतो, त्याच्या डोक्यावर काय सोडा वन असतो, हे लक्षात ठेवा. ज्याच्या डोक्यावर काही नाही त्याच्या डोक्यावर काय सोडा आपला वन असतो. ठीक आहे ना? करा मग सॉल्व. ई रेस टू एक्स असं रे असं, एक्स रेस टू 4/4 प्लस बेटा एक्स रेस टू 1 आहे. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, एक्सच्या डोक्यावर जो पण नंबर असेल त्यामध्ये एक ऍड करून लिहून टाकायचा. आता 1 आहे का, मग याच्यामध्ये 1 ऍड करा, म्हणजे काय आलं आपलं 1 + 1 2/2 प्लस सी झालं. सोपं होतं बेटा? हो सर, एकदम सोपं होतं सर. चलो, तर अशा पद्धतीने सिंपल आणि डायरेक्ट फॉर्म्युला बेसिसचे जे न्यूमेरिकल्स होते हे बऱ्यापैकी मी तुमचे घेऊन घेतलेले आहे. ठीक आहे ना? चला असो, तर आपण जाऊया आता पार्ट नंबर 2, टाईप नंबर 2 कडे, ज्याचं नाव आहे पार्शियल फ्रॅक्शन. तर पार्शियल फ्रॅक्शन बघा तुम्ही M1 मध्ये सॉल्व्ह केलं असावं. आता बघा यार, तुम्ही जर म्हणशाल मग मला ते बी येत नाही, तर मग आता कसं होणार यार? पार्शियल फ्रॅक्शन तर आलं पाहिजे ना यार तुम्हाला, आणि नसेल आलं तर मी आहे ना यार, टेन्शन काय झालं, मी आहे तर टेन्शन काय झालं येतात बेटा. ठीक आहे, चला, तर सर्वात पहिला आपला आहे एक्स dx अपॉन. आता बघा हे सर्व आलेले बेटा बोर्डाला आलेले न्यूमेरिकल्स आहे, तुम्हाला भरपूर कामा येतील. ठीक आहे ना? त्यामुळे थोडंसं करून जा बेटा. ठीक आहे, चला, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन एक्स इंटू एक्स प्लस 1. आता बघा बेटा याला नॉर्मल जर बघायला मिळालं तर dx ला बाहेर फेकायचं, 1 अपॉन एक्स इंटू एक्स प्लस 1 dx हे असं आलं. मग सर हे पार्शियल फ्रॅक्शनचं आहे का? हो बेटा, हे पार्शियल फ्रॅक्शन. तर ज्या वेळेस वरती समजा काही पण असेल आणि खाली जर समजा दोन बंधू असे वेगवेगळे दिलेले असेल, दोन बंधू एकमेकांना वेगवेगळे दिले असेल बेटा, तर त्यावेळेस यांना पार्शियल फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्ट करायचं. मग कसं करायचं? तर 1 अपॉन पहिले ए आणि बी ची व्हॅल्यू शोधून घ्यायची. 1 अपॉन एक्स आणि एक्स प्लस 1 आहे बेटा, बरोबर आहे? हो सर. ते एक काम करायचं, दोन बंधू आहे का बेटा, हे तुम्हाला दोन बंधू, हा एक पहिला बंधू आणि हा एक दुसरा बंधू, दोन बंधू वेगवेगळे दिसतात बेटा. हो सर, काही टेन्शन न घ्या बेटा. एक काम करा, फक्त ए च्या खाली पहिला बंधू घ्या प्लस करून बी च्या खाली दुसरा बंधू घ्या, विषय क्लोज बेटा. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? बघा, ए च्या खाली पहिला बंधू, बी च्या खाली दुसरा बंधू, विषय क्लोज. जास्त डोक्याला ताण घ्यायची गरज नाही, आणि याच्यामध्ये खूप जास्त कॉम्प्लेक्स न्यूमेरिकल नाही आहेत बेटा तुम्हाला. ठीक आहे ना? सिंपल सिंपल आहे. ठीक आहे, चला, ए अपॉन एक्स प्लस बी अपॉन एक्स प्लस 1. तर काय करायचं रे बेटा? तर सर्वात पहिली गोष्ट सिंपलची गोष्ट सांगतो तुम्हाला, हे असं जास्त लिहून घ्यायचं, 1 अपॉन एक्स एक्स प्लस 1 इज इक्वल टू, दोन जण ना खाली दोघांची गुणाकार करा, खाली दोघांचा गुणाकार करा, खाली दोघांचा गुणाकार करा, एक्स इंटू एक्स प्लस 1, आणि वरती तिरकास गुणाकार करा, एचा गुणाकार याच्याशी, याचा गुणाकार याच्याशी, ए इंटू एक्स प्लस 1 प्लस बी इंटू एक्स. बघा, एचा गुणाकार याच्याशी झाला, बीचा गुणाकार एक्स शी झाला. झालं क्रॉस मल्टिप्लाय जमलं बेटा? अरे क्रॉस मल्टिप्लाय जमलं का रे बापा? ठीक आहे ना? जमलं. आणि खाली दोघांचा गुणाकार असतो, खाली काय असतो आपला? दोघांचा गुणाकार असतो, हे तुम्हाला सर्वांना माहिती असेल. खाली या दोघांचा गुणाकार असतो. ठीक आहे, चला, ठीक आहे. चलो, आता बघा बेटा, याच्या खालचा आणि याच्या खालचा दोघांचा सेमच येतो. कधीही लक्ष ठेवा, याच्या खालचा आणि याच्या खालचा दोघांचा काय राहील बेटा? आपला सेमच राहील. काय राहील आपला? सेम. तर भाऊ गेला. हे नेहमी कटच होणार आहे. अरे पार्शियल फ्रॅक्शनचा अरे कोणताही न्यूमेरिकल येऊ द्या रे बाबा, दोघांचा डिनॉमिनेटर कटच होणार आहे. ठीक आहे, चलो, मग उरलं काय? 1 इज इक्वल टू ए इंटू एक्स प्लस 1 आणि प्लस बी इंटू एक्स. याला इक्वेशन नंबर, एक काम करायला इक्वेशन नंबर 1 नाव द्या, याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. आता एक काम करायचं तुम्हाला, इक्वेशन नंबर 2 मध्ये तुम्हाला अशा काही संख्या टाकायच्या आणि तुम्हाला ए आणि बी ची व्हॅल्यू शोधायची. ए आणि बी ची व्हॅल्यू तुम्हाला शोधायची आहे. चला, शोधायची बेटा. मग हो सर. आणि बघा, तुम्हाला असं वाटत असेल की सर याच्यासाठी आपल्याकडे शॉर्ट ट्रिक वगैरे आहे, सर्व आहे बेटा. बघा, मार्क तुम्हाला मिळाले पाहिजे, परीक्षेत तुम्हाला मार्क मिळाले पाहिजे, हे पण खूप महत्वाचं आहे. ठीक आहे ना? तर प्रॉपर मेथडने जा, व्यवस्थित जा. ठीक आहे ना? चला असो, आता एक काम करायचं आहे, ए आणि बी ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. तर खरं सांगा, खोटं नका सांगा मला, खोटं नका बोला मला. जर ए ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर मला बी ला काय करावं लागेल? 0 करावं लागेल. बी ला काय करावं लागेल? 0 करावं लागेल. बघा रे, आपल्याकडे गुलाबजांबू आहे, एक आहे, दुसरा आहे, एक पोऱ्या दुसरा पोऱ्या. जर मला हा पहिल्या पोऱ्याला जर गुलाबजांबू खायचा असेल तर हा काय करेल? बीचा पत्ता कट करून टाकेल. बीला सांगेल, अरे तू त्या मित्राला पाय बाहेर बोलवलं जाईल, मग बी बाहेर जाईल. तेवढ्यात ए काय करेल? म्हणजे गुलाबजामुन फस्त करून जाईल. तर सांगायचा हेतू आहे की ए आणि बी हे दोन जण आहे. जर एला जर गुलाबजामुन खायचा असेल तर ए काय करेल? बीचा पत्ता कट करेल, आणि बीला जर गुलाबजामुन खायचा असेल तर बी काय करेल? एचा पत्ता कट करेल. तर एकेकाचा पत्ता कट करू आपण. ठीक आहे ना? चला असो, तर आता मला तुम्ही सांगा, खरं सांगा, खोटं नका बोला. मला ए ला गुलाबजामुन खाऊ घालायचा आहे, ए ची व्हॅल्यू काढायची, तर बी ला काय करावं लागेल? 0 करावं लागेल. बी ला काय करावं लागेल? 0 करावं लागेल. आणि बी केव्हा 0 होईल रे? अरे बी केव्हा 0 होईल? ज्यावेळेस बी ला जो मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे, बी ला ज्याच्याने मी गुणाकार केलेला बेटा, या एक्सच्या ऐवजी जर मी 0 टाकून दिला ना, या एक्सच्या ऐवजी जर मी 0 टाकून दिला तर 0 इंटू बी 0 होऊन जाईल. तर एक्सची व्हॅल्यू काय टाकणार? मी 0 टाकणार. काय टाकणार? 0. पुट एक्स इज इक्वल टू 0 पुट करणार आहे. ठीक आहे ना? चला करा. हा, मग 1 असायचा असा, ए असायचा असा. हा, एक्सची व्हॅल्यू काय टाकली आपण बेटा? 0 प्लस 1 प्लस,
बेटा मला सांग, खरं खरं सांगा, बी इंटू एक्स, एक्सची व्हॅल्यू आपण काय टाकतो बेटा, 0 टाकतो. एक्सची व्हॅल्यू आपण काय टाकतो बेटा, 0 टाकतोय. आता मी पहिल्या जे टाकून दाखवतो, नंतर टाकणार नाही आम्ही. 1 इज इक्वल टू 0 प्लस 1, अरे 0 प्लस 1 1, बी इंटू 0 0 होऊन जाईल बेटा. हा काय होऊन जाईल आपला, पूर्ण 0 होऊन जाईल. 1 इज इक्वल टू ए इंटू 1 ए. तर एची व्हॅल्यू किती आली बेटा आपली, 1 आली. किती आली बेटा आपली, 1 आली. सोपं आहे का नाही, सोपं आहे सर. आता ए ची व्हॅल्यू आपण काढली, आता आपल्याला काढायची बी ची व्हॅल्यू. आता आपल्याला काढायची बेटा बी ची व्हॅल्यू. आता बी ची व्हॅल्यू काढण्यासाठी ए ला आपल्याला काय करावं लागेल, 0 करावं लागेल. ए ची व्हॅल्यू आपल्याला 0 करावी लागेल बेटा. तर काय वाटतं तुम्हाला, मी एक्सच्या ऐवजी अशी कोणती व्हॅल्यू टाकावी, एक्सची व्हॅल्यू अशी मी कोणती व्हॅल्यू टाकावी की ना ए आपला 0 होऊन जाईल. तर बेटा बघा इथं +1 आहे का नाही, इथं +1 दिसतंय का नाही बेटा. तर एक्सची व्हॅल्यू जर मी समजा -1 टाकून दिली, काय टाकून दिली, -1, तर -1 + 1 काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. आणि 0 इंटू ए 0. वा, हेच तर मला पाहिजे होतं, हेच तर मला पाहिजे होतं. आलं लक्षात. म्हणजे एक्सच्या ऐवजी मी अशी कोणती व्हॅल्यू टाकली तर पूर्ण ही टर्म काय होऊन जाईल आपली, 0 होऊन जाईल. हे आपल्याला शोधावं लागेल, हे आपल्याला विचार करावं लागेल, हे आपल्या डोक्यात आणावं लागेल. आता एक सांगू, इथं +1 आहे ना, एक्सची व्हॅल्यू -1 घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल आपल्याला, -1 घ्यावी लागेल बेटा. काय घ्यावं लागेल, -1. चला -1 घ्या बेटा. एक्सची व्हॅल्यू टाका बेटा -1. चला पुटापुटी करा. हा 1 असायचा असा, ए असायचा असा. हा एक्सची व्हॅल्यू टाकतो बेटा आपण -1, इथे टाकतो बेटा आपण +1. त्यानंतर प्लस बी इंटू एक्सची व्हॅल्यू काय टाकली बेटा आपण, -1 टाकली. ठीक आहे ना. चला असो, 1 इज इक्वल टू -1 + 1 0, 0 इंटू ए 0, 0 गेला चुल्यात, प्लस बी इंटू -1 मायनस बी होऊन जाईल बेटा. ठीक आहे ना. तर बी 1 ची व्हॅल्यू किती आली आपली, -बी. तर हा मायनस आणि इकडे येताना मायनस होऊन जाईल, हा मायनस आणि इकडे होऊन जाईल. तर बी ची व्हॅल्यू किती आली बेटा आपली, -1 झालं. ए ची व्हॅल्यू आली आपली 1 आणि बी ची व्हॅल्यू आली बेटा आपली -1 झालं. आता ए आणि बी ची व्हॅल्यू दोघी याच्यात टाकून द्या इक्वेशन नंबर 1 मध्ये. काय टाकून द्या इक्वेशन नंबर 1 मध्ये. तर कसं होऊन जाईल ते, इंटिग्रेशन ऑफ ए ची व्हॅल्यू काय बेटा, ए ची व्हॅल्यू 1 अपॉन एक्स, इंटिग्रेशन नकाला वाटलंस, पुट इन इक्वेशन नंबर 1, पुट इन इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायच्या व्हॅल्यू. चला ए ची व्हॅल्यू काय आपली 1 अपॉन एक्स प्लस बी ची व्हॅल्यू काय बेटा, बी ची व्हॅल्यू -1 अपॉन एक्स प्लस 1. बरोबर आहे हो सर, एकदम बरोबर आहे सर. ठीक आहे. चला झालं. आता याला इंटिग्रेशन लावा बेटा. याला काय लावा, इंटिग्रेशन लावा. चला इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स dx. बेटा हा प्लस मायनस मायनस होऊन जाईल का बेटा, हो बघा हा प्लस आणि हा मायनस मायनस होऊन जाईल बेटा. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स प्लस 1 dx. झालं इथपर्यंत, हो सर झालं सर इथपर्यंत. आम्हाला इथपर्यंत काहीच अडचण नाहीये. ठीक आहे, इथपर्यंत आपण आले होते ना, इथपर्यंत आपण आले होते. चला आता तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं, तुम्हाला स्टार्टिंगला फॉर्म्युले सांगितले होते बेटा. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स काय असतं आपलं, लॉग एक्स. काही सांगायची गरज नाही. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स काय असतं बेटा आपलं, लॉग एक्स. अच्छा 1 अपॉन एक्स म्हणजे लॉग एक्स का, लिहायचं मग लॉग एक्स मायनस, हा 1 अपॉन एक्स प्लस 1 काय असतं आपलं, लॉग ऑफ एक्स प्लस 1 असतं. बघा 1च्या खाली जे पण काय असेल ना त्याला लॉग मध्ये लिहून द्यायचं. 1च्या खाली जे पण काय असेल ना ते लॉग मध्ये लिहून टाकायचं, प्लस सी. तर हे झालं बेटा आपलं आय ची व्हॅल्यू, हे झाली बेटा आपली आय ची व्हॅल्यू, लॉग एक्स मायनस लॉग एक्स प्लस 1 प्लस सी. आता बेटा एक सांगू तुम्हाला, खरं खरं सांगू, खोटं नको बोला. तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो बेटा तुम्हाला मी, तो पाठ करून घ्या. लॉग ए प्लस लॉग बी असेल ना, लॉग ए प्लस लॉग बी असेल ना, त्याला आपण असं लिहू शकतो, लॉग ए इंटू बी लिहू शकतो. ठीक आहे. जर तुमचं असं असेल ना, लॉग ए मायनस लॉग बी, त्याला आपण लिहू शकतो लॉग ए अपॉन बी. आला लक्ष तुम्हाला. बघा प्लस असेल तर दोघांचा गुणाकार करू शकता, मायनस असेल दोघांचा डिवाइड करू शकता बेटा. ठीक आहे. चला ठीक आहे सर. मग चला आता याला आपण ए माना, याला आपण बी माना. तर कसं होऊन लॉग ए मायनस लॉग बी, लॉग ए मायनस लॉग बी. बरोबर आहे का. चला तर लॉग ए मायनस लॉग बी काय होतं, लॉग ए अपॉन बी म्हणजे एक्स अपॉन एक्स प्लस 1 प्लस सी. हे झालं बेटा आपला आन्सर, हे झालं बेटा आपलं आन्सर. झालं. सोपं होतं का नाही बेटा. तर एवढं कठीण नाहीये रे बाबा, पार्शियल फ्रॅक्शन सुद्धा एवढं कठीण नाहीये, सोपंच आहे बेटा. ठीक आहे. चला मग सर आता हे काय नवीन आणलं सर, हे भारी होतं सर, एकदम भारी होतं, मला आवडलं होतं. एक्स आणि एक्स प्लस 1 घ्या, आहा 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 करा. ठीक आहे ना. पण बेटा बघा मान्य आहे सर, तुम्हाला या ठिकाणी फॅक्टर आयते दिले होते, पण बऱ्याच वेळा काय होतं माहिती, ते अशी तुम्हाला इक्वेशन देऊन टाकतात. बऱ्याच वेळा तुम्हाला इक्वेशन देतं, मग इक्वेशनला कसं सॉल्व्ह करायचं, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. पहिले हे इक्वेशन घ्या, एक्स स्क्वेअर प्लस 3x पूर्णच घेऊन घ्या,
इंटिग्रेशन काढून घेऊ 1/x² प्लस 3x प्लस 2a. ठीक आहे ना. त्या इक्वेशनला पहिले साईडला काढा, या इक्वेशनला पहिले साईडला काढा. x² प्लस 3x प्लस 2. तर तुम्हाला एक काम करायचं बेटा, असे एखादी नंबर शोधायचा आहे, असा एखादा नंबर शोधायचा आहे की ज्याची सम जी आहे ना ती आली पाहिजे 3 आणि ज्याचा प्रोडक्ट जो आला पाहिजे ना तो आला पाहिजे 2. अशी तुम्हाला दोन नंबर शोधायचे आहे. दोन नंबर अशी शोधा की ज्यांची सम, ज्यांची बेरीज आली पाहिजे 3 आणि ज्यांचा गुणाकार आला पाहिजे 2. तो शोधा बरं. तर मी शोधू का 2 आणि 1. बघा 2 अधिक 1, दोघांची सम केली, 2 आणि 1 ची सम केली किती आली आपली 3 आली. आणि दोघांचा गुणाकार करा बरं. 2 × 1 2 आला सर, एकदम भारी सर आहे. म्हणजे बघा बेटा, मला काय म्हणायचं होतं की मधल्याची कधी सम घ्यायची. तर बघा असे दोन नंबर शोधायचे जगातले, कोणतेही शोधा की ज्याची बेरीज आपली 3 आली पाहिजे. 2 आणि 1 3 आली आपली. आणि असे दोन नंबर शोधा, तेच नंबर की ज्यांचा गुणाकार आला पाहिजे 2. तर 2 1 2. तर दोघी कंडिशन सॅटिस्फाय होत आहे. तर आपले जे फॅक्टर पडेल ते फॅक्टर असे पडेल x+2 आणि x+1. तर हे झाले बेटा आपले फॅक्टर, हे पडले बेटा आपले फॅक्टर पडले आपले. ठीक आहे ना. बघा हे कसं आलं समजलं का बेटा. कोणतंही इक्वेशन तुम्हाला दिलं असेल त्याचा मधल्या नंबरचा बेरीज आली पाहिजे आणि राईट साईडचा जो नंबर आहे त्याची प्रोडक्ट आला पाहिजे. असे दोन नंबर तुम्हाला शोधायचे की या दोघांचं सम ही आली पाहिजे आणि या दोघांचा गुणाकार हा आला पाहिजे. तर आपल्याला शोधले x+2 आणि x+1. याला x लावून द्या, x लावून द्या. x+2 आणि x+1 हे दोन फॅक्टर आपल्याकडे तयार झालेले आहे. ठीक आहे. चाललंय मला कसं होईल ते आपलं 1/. ठीक आहे. चला तर बरं कसं होऊन जाईल ते 1/. हे होतं ना x² प्लस 3x प्लस 2 होता ना. तर या x² प्लस 3x प्लस 2 ला मी तोडलं बेटा. कसं तोडलं? x+2 आणि x+1 मध्ये तोडलं बेटा. कसं तोडलं? x+2 आणि x+1 मध्ये तोडलं बेटा मी याला. ठीक आहे. तोडलं का? हो सर. आता हे दोन जण आले का? बोला रे बोला. हा एक आणि हा एक, असे दोन जण झाले बेटा. तर बघा मागच्या वेळेस पण 2च जण झाले होते बघा. हा एक आणि हा एक. मागच्या वेळेस पण 2 झाले होते, यावेळेस पण किती झाले बेटा? 2 जण झाले होते आपले. हा एक आणि हा एक. काही डोक्याला ताण घेऊ नका. ए च्या खाली पहिला घ्या, बी च्या खाली दुसरा घ्या. ए च्या खाली पहिला, बी च्या खाली दुसरा. चला ए च्या खाली पहिला कोण बेटा आपला x+2. दुसरा कोण बेटा आपला? दुसरा बी च्या खाली घ्या, बी अपॉन. दुसरा कोण बेटा आपला x+1. ठीक आहे ना. झालं आपला. आता तुम्हाला माहिती आहे काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. याचा गुणाकार याच्यासोबत, याचा गुणाकार याच्यासोबत. तुम्ही शॉर्टकट ट्रिक सुद्धा वापरू पण नको. ठीक आहे. आणि खाली दोघांचा गुणाकार करा, खाली दोघांचा गुणाकार करायचा. ठीक आहे ना. नॉर्मल स्टेप बाय स्टेप जा, मार्क प्रॉपर भेटतील. कोणी कट नाही करू शकणार तुमचे. x+2 आणि x+1. चला खाली बेटा दोघांचा गुणाकार करायचा, खाली दोघांचा गुणाकार करायचा. x+2 आणि x+1. खाली दोघांचा गुणाकार केला, लिहून टाकले बेटा. ठीक आहे ना. आता वरती बेटा क्रॉस मल्टिप्लाय करा. मी तुम्हाला सांगितलं ना a चा गुणाकार x+1 शी आणि b चा गुणाकार x+2 शी. ठीक आहे. चला आता मी तुम्हाला काय सांगितलं बेटा, खालचे जे असतात ना हे कटत होता बघा. याचा खालचा आणि याचा खालचा दोघी कटत होणार आहे. याच्या आधीच आपण एलसीएम काढला होता बेटा, याच्या आधीच आपण सर्व काही केलं होतं. ठीक आहे ना. चला असो. तर बेटा उरलं काय? 1 = a × x+1 प्लस b × x+2. इक्वेशन नंबर 2 द्यायचं याला. का हो सर तुम्ही 1 का बरं देत नाही? अरे बेटा मी कधीही माझा तोच फॉर्मॅट, पहिले मी 2 नंबरचं इक्वेशन शोधतो, नंतर मग मी इक्वेशन नंबर म्हणून नाव देतो. असं काय करता सर तुम्ही? असंच करतो बेटा मी. चला ठीक आहे. तर आता लक्ष द्या बेटा 2 मिनिटं. आता 1 = a × x+1 प्लस b × x+2 हे आपलं आलेलं आहे. बरोबर आहे? हो सर. आता तुम्हाला काय करायचं आहे? एकेकाचा पत्ता कट करायचा आहे. म्हणजे पहिले आपण एक काम करू, b चा पत्ता कट करू, मग a ची व्हॅल्यू निघून जाईल. मग a चा पत्ता कट करू, मग b ची व्हॅल्यू निघून जाईल. चला घ्या बरं. आता मला सांगा सर्वात पहिले मला b चा पत्ता कट करायचा आहे, b ला मला 0 करायचा आहे. आता मला सांगा b केव्हा 0 होईल रे बाबा? b केव्हा 0 होईल? ज्या वेळेस b ला ज्याच्याने गुणाकार केलेला आहे ना हा 0 होऊन जाईल. हा 0 झाला की 0 × b 0. मग याला कसं काय 0 करू? तर या x च्या ऐवजी मी एक काम करतो, -2 टाकतो. x च्या ऐवजी काय टाकतो बेटा मी? -2. x च्या ऐवजी काय टाकतो बेटा? -2. म्हणजे बघा जर मी x च्या ऐवजी -2 टाकलं तर तुम्हीच सांगा मला, -2 + 2 काय होतं बेटा? 0. 0 × b 0. आल्या लक्षात तुम्हाला सर्वांना? तुम्हाला हे सर्वांना क्लिअर झालं पाहिजे की x च्या ऐवजी आपण कोणती व्हॅल्यू टाकली की कोण 0 होऊ शकतं. पुट x = -2 टाकतो. ठीक आहे. चला मग 1 = a × x च्या ऐवजी आपण -2 टाकतोय बस.
बी इंटू एक्सच्या ऐवजी आपण -2 टाकतोय बस, ठीक आहे ना. चला असो 1 इज इक्वल टू ए इंटू बेटा -2 + 1 किती होतं बेटा, -2 + 1 हे होतं बेटा -1. बघा जर थोडंसं सुद्धा कन्फ्युजन वाढत असेल तर कॅल्क्युलेट करून घ्यायचं पण चुकायचं नाही. -2 + 1 -1 होतं बेटा आपला, प्लस बेटा -2 + 2 काय होतं 0, 0 इंटू बी काय होतं 0. मग ही लिहायची गरज नाही. हा तास पण 0 झाला ना. अरे याच्या आधी केले होते आपण, हे काम सोडून दे. मग बघा 1 इज इक्वल टू ए इंटू -1 - ए. हा मायनस इकडे झाला जाईल तर ए ची व्हॅल्यू किती आली बेटा आपली -1 आली. ए ची व्हॅल्यू किती आली बेटा आपली -1 आली. झालं हो सर, झालं सर, एकदम भारी आहे सर. हे मायनस इकडे झालं गेलं बेटा, तर ए ची व्हॅल्यू किती आली आपली -1 आलेली. चला आता आपण बी ची व्हॅल्यू शोधू. तर बी ची व्हॅल्यू शोधता आता मला सांगा पुट काय टाकू बेटा आता आपलं, सांगा बरं. आता बघा आपण ए ची व्हॅल्यू शोधली, बी ला 0 केलं होतं तेव्हा ए ची व्हॅल्यू मिळाली. आता ए ला 0 करू. आता आपण कोणाला 0 करू, ए ला मस्तपैकी 0 करून टाकू. तर ए 0 कसं काय होणार बेटा, आता ए 0 केव्हा होईल, ज्यावेळेस हा संपूर्ण ब्रॅकेट 0 होऊन जाईल. हा संपूर्ण ब्रॅकेट जेव्हा 0 होईल तर 0 इंटू ए 0. मग हा ब्रॅकेट 0 कसं का होईल सर. मग जर एक्सच्या ऐवजी इथं +1 आहे का नाही, +1 आहे का नाही, जर मी एक्सच्या ऐवजी -1 टाकून दिला, बघा रे, जर मी हा एक्सच्या ऐवजी जर समजा -1 टाकून दिला तर -1 + 1 काय होता 0, -1 + 1 काय होता 0, आणि 0 इंटू ए 0. ठीक आहे ना, आलं लक्षात. तर मी काय करणार आहे, पुट एक्स इज इक्वल टू -1 टाकणार आहे. हे तुम्हाला समजलं पाहिजे की मी कशा वेळेस काय काय कसं कसं गुजरतोय, काय काय टाकतोय. सर लँग्वेज हो तुमची बेटा, बघा लँग्वेज विद्यार्थ्यांना समजतं ना, हे महत्वाचं बेटा. बघा मी जास्त शुद्ध मारायला गेलो तर थोडंसं विषय होऊन जाईल. आपल्या स्टाईलने विषय क्लोज करत राहायचा, ठीक आहे ना. आणि अभ्यास करा बेटा, कोणत्याच विषयावर जास्त प्रेम नाही करायचं ना, की त्याला परत पुढच्या सेमला द्यायची इच्छा होईल कोणाकोणाची. बघा शेवटचं मॅथ्स आहे तुमच्या आयुष्यातलं, याच्यानंतर तुम्हाला मॅथ्स शिकायचं नाही. जर तुमची मेकॅनिकल सिव्हिल ब्रांच असेल, इलेक्ट्रिकल वगैरे, तर काही न्यूमेरिकल बेस्ड तुम्हाला सब्जेक्ट असणार आहे. पण बाकी मॅथ्स तुम्हाला नाही. साइन कॉस टॅन कॉट असं काही नाहीये बाबा, नाही इंटिग्रेशन ना डेरिव्हेटिव्ह ना पार्शियल फ्रॅक्शन असं काहीच राहणार नाही तुम्हाला भविष्यात. चला एक्स व्हॅल्यू -1 पुट करा. 1 इज इक्वल टू ए, एक्सच्या ऐवजी आपण -1 पुट करतोय, प्लस बी, एक्सच्या ऐवजी -1 टाकायचं. चला करा बरं. 1 इज इक्वल टू -1 + 1 0 होऊन जाईल डायरेक्टली. -1 + 1 0 आणि 0 इंटू ए 0, 0 आपण लिहत नाही, 0 आपण लिहत नाही. पुढे बी इंटू -1 + 2 बेटा, -1 + 2 दोनातून एक गेला 1, बी इंटू 1 बी. तर बी ची व्हॅल्यू आली बेटा आपली 1. झालं आपलं काम झालेलं आहे. ए ची व्हॅल्यू -1, बी ची व्हॅल्यू 1. हे टाकून द्या इक्वेशन नंबर 1 मध्ये, हे टाकून द्या इक्वेशन नंबर 1 मध्ये. तर इक्वेशन नंबर 1 काय बेटा तुमचं 1 a/x + 2 होता ना. ए ची व्हॅल्यू काय आली तुमची, ए ची व्हॅल्यू आली -1. लिहून घ्या, पुट द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी इन इक्वेशन 1. तर इक्वेशन नंबर 1 मध्ये या सर्व व्हॅल्यूज मी टाकल्या, बेटा इक्वेशन 1 मध्ये. टाकून रे बाबांनो, टाकून रे, काही बी करा. तर तुम्ही टाका नको टाका मला काही घेणं नाही सर, असं नाही करा रे. चला टाका बेटा. हा, तर ए ची व्हॅल्यू काय होती बेटा आपल्याकडे, ए ची व्हॅल्यू होती आपल्याकडे -1. आणि बघा तर ए च्या ऐवजी मी टाकणार बेटा -1, ए च्या ऐवजी टाकणार -1. तर -1/x + 2, -1/x + 2. ठीक आहे. पुढे काय बेटा, बी ची व्हॅल्यू काय आली आपली 1 आली बेटा, काय आली 1. तर बी च्या ऐवजी 1 टाकू, 1/x + 1, 1/x + 1. बरोबर आहे हो सर, एकदम बरोबर आहे सर, काहीच प्रॉब्लेम नाही सर आपले. तर झालं आपलं हे. चला तर आता एक काम करा, दोघांना इंटिग्रेशन लावून द्या. दोघांना काय लावा, इंटिग्रेशन ऑफ 1/- ला बाहेर काढून घ्या, x + 2 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 1/x + 1 dx. आता तुम्हाला माहिती आहे बेटा, 1 च्या खाली काही असेल, 1 च्या खाली काही असेल तर त्याला लॉग लावून द्यायचं. काय लावून द्यायचं, लॉग. आणि तुम्हाला सर्वांना माहिती बेटा, आपला एक सुंदरसा फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं, 1/x चं इंटिग्रेशन काय असतं आपलं, लॉग x असतं. आणि 1 च्या खाली जे पण काय असतं ax + b असेल आपलं, तर उत्तर काय असतं लॉग ax + b. ठीक आहे ना. आता हे डिपेंड करतं की ए असेल, इथं ए तर नाहीच आहे, तर हा फॉर्म्युला काय येणार नाही. 1 इंटिग्रेशन ऑफ 1/1 + x असेल तर आपलं उत्तर काय येईल बेटा, लॉग ऑफ 1 + x. ठीक आहे. चला मग लावा, मायनस आहे ना असं. हा, 1/x + 2 काय बेटा आपलं लॉग ऑफ x + 2 प्लस, हा 1/x + 1 चा काय बेटा लॉग ऑफ x + 1 प्लस.
काय अडचण बेटा? हो. हा मायनसला नंतर घेतो, प्लसला पुढे घेतो, चालेल का बेटा असं? हो सर चालेल ना. याला पुढे घ्या, प्लस वाल्याला पुढे घ्या, मायनस वाल्याला नंतर घ्या. अरे सुरुवातीला मायनस वाल्याला तोंड चांगलं वाटतंय का? नाही. मग लॉग ऑफ याला पुढे घेतलं, लॉग ऑफ एक्स प्लस 1 आणि याला नंतर घेतला मायनस लॉग ऑफ एक्स प्लस 2 प्लस सी. आणि तुम्हाला एक फॉर्म्युला मी आता सांगितला थोड्या वेळापूर्वी, लॉग ए मायनस लॉग बी असेल तर लॉग ए अपॉन बी असतं आपला फॉर्म्युला. शिकले का तुम्ही? मी तुम्हाला आता सांगितलं बेटा, लॉग ए मायनस लॉग बी असेल तर आपलं उत्तर असं लॉग ए अपॉन बी. ठीक आहे. तर सपोज मानून घ्या हा ए असेल, हा सपोज बी असेल, ठीक आहे ना, लॉग ए मायनस लॉग बी. तर कसं उत्तर होणार बेटा आपलं? लॉग ए अपॉन बी. ए कोण बेटा आपला? एक्स प्लस 1 आणि बी कोण बेटा आपला? एक्स प्लस 2. हे गरज नाही, प्लस सी. झालं आपलं उत्तर. तर आय होप सो इथपर्यंत मला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं, इथपर्यंत मला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं. तर बघा बेटा, सोपं आहे रे, जास्त कठीण नाहीये रे, जास्त कठीण नाहीये रे बाळांनो, जास्त कठीण नाहीये रे. ठीक आहे ना? चला असं. त्यानंतर बघा, तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक काम करायचं आहे, फक्त आणि फक्त काय करायचं बेटा, या ठिकाणी तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथड सुद्धा वापरायची आहे. मग सर सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे काय हो? तर बघा बेटा, या ठिकाणी आपल्याला कशाला तरी काहीतरी मानावं लागतं. मग कशाला काय मानता सर? ठीक आहे. तर बघा बेटा, या ठिकाणी बघा, अशी एखादी टर्म शोधायची की ज्याचा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी अवेलेबल आहे. कसं जाऊ सर? तर बघा बेटा, व्यवस्थित लक्ष द्या. ई रेस टू एक्स दिसतो तुम्हाला या ठिकाणी सर्व ठिकाणी. तर ई रेस टू एक्स खाली पण आहे, ई रेस टू एक्स वरती पण आहे. तर ई रेस टू एक्स ला जर समजा मी टी मानून घेतलं, काय मानून घेतलं? ई रेस टू एक्स ला टी मानून घेतलं. तर कसं बेटा? बघा लक्ष द्या, लेट ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी मानलं बेटा मी. ठीक आहे ना? हो सर बरोबर आहे. मग डिफरन्शिएट करावं लागेल बेटा, डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स. चला ठीक आहे, आपण काय केलं? डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स केलं, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काढला. लाव मग डेरिव्हेटिव्ह ऑफ डी डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स आणि एक डी डी एक्स ऑफ टी इन आपलं. तर डी डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स, बोला बेटा, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो आपला? ई रेस टू एक्स असतो. आणि हे होऊन जाईल बेटा डी टी बाय डी एक्स. काय होऊन जाईल बेटा? डी टी बाय डी एक्स. तर डिवाइड वाला डी एक्स इकडे काय होऊन जाईल बेटा? मल्टिप्लायला, म्हणजे कसं होऊन जाईल? ते ई रेस टू एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी. हे समजलं बेटा इथपर्यंत? मला सांगा बरं. फक्त मी काय केलं? ई रेस टू एक्स ला टी मानून घेतलं सपोज. ठीक आहे ना? चला, तर मग दोघांना डी डी एक्स ला, याला पण डेरिव्हेटिव्ह लावलं, याला पण डेरिव्हेटिव्ह लावलं. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आणि टीचा डेरिव्हेटिव्ह काय आला आपला? डी टी बाय डी एक्स आला आपला. बरोबर आहे? चला ठीक आहे. डिव्हाइड वाला डी एक्स इकडे आता मल्टिप्लाय लावून जाईल. ओके सर, हे पण आम्हाला समजलं. चला टाका बरं आता, व्हॅल्यू पुटअप करा बरं बेटा. कसं होऊन जाईल ते? इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स डी एक्स दिसतंय का तुम्हाला सर्वांना? हो सर. अरे यार, हा बोला. या ई रेस टू एक्स डी एक्स च्या ऐवजी, या ई रेस टू एक्स डी एक्स च्या ऐवजी मी ई रेस टू एक्स डी एक्स च्या ऐवजी मी डीटी टाकू शकतो. डीटी बघा बरं. हो सर टाकू शकता. ओके सर, हे समजलं आम्हाला. ई रेस टू एक्स डी एक्स च्या ऐवजी आपण टाकून दिलं डीटी. त्यानंतर बघा बेटा, ई रेस टू एक्स मायनस 1, ई रेस टू एक्स प्लस 1. तर ई रेस टू एक्स च्या ऐवजी आपल्याला टाकायचं बेटा टी. मग ई रेस टू एक्स च्या ऐवजी टी टाकतो, टी मायनस 1 हे होऊन जाईल काय? टी मायनस 1 आणि हे होऊन जाईल ई रेस टू एक्स प्लस 1. तर ई रेस टू एक्स ला आपण टी मानलंय, टी प्लस 1 झालं. किती सोपं आहे बेटा. चला, त्या डीटीला मी बाहेर काढून घेतो, डीटीला मी काय करतो? बाहेर काढून घेतो. ठीक आहे ना? मग कसं होतं ते? इंटिग्रेशन ऑफ डीटीला जर समजा मी बाहेर काढलं, मग इथं वरती उरला बेटा 1, तर या ठिकाणी उरला आपलं टी मायनस 1 टी प्लस 1. हे समजलं बेटा? बघा, या डीटीला मी समजा बाहेर काढलं, तर इथं काही ना काही लिहावं लागेल मला. तर काही ना काही म्हणजे काय लिहिशाल? 1 लिहिशाल बेटा, दुसरं काय लिहिणार आहे? ठीक आहे ना? चला असो. तर आता हे एकदम प्रॉपर झालेलं आहे, आता हे एकदम प्रॉपर झालेलं आहे. चला आता, तर आपण या फक्त या पद्धतशीर या मधल्यावाला घेऊ, फक्त मधल्यावाल्याला 1 अपॉन टी मायनस 1 टी प्लस 1. त्याला काय करशील बेटा? बघा, 2 जण आले का परत? हो सर, हे तर दरवेळेस सारखं झालं आपलं. बघा, हा झाला आपला पहिला ग्रुप, हा झाला आपला दुसरा ग्रुप. ए च्या खाली पहिला ग्रुप घ्या, बी च्या खाली दुसरा ग्रुप घ्या, सिंपल. ठीक आहे ना? चला, मग ए च्या खाली घेतला बेटा मी पहिला ग्रुप, ए च्या खाली घेतला बेटा मी पहिला म्हणजे टी मायनस 1 प्लस देऊन बी च्या खाली घेतला बेटा मी दुसरा ग्रुप का बेटा आपल्याकडे टी प्लस 1. ठीक आहे? बघा, ए च्या खाली पहिला, बी च्या खाली दुसरा घेतला बेटा मी. ठीक आहे? ओके सर, डन सर. त्यानंतर बघा रे बाळांनो, लक्ष द्या. आता तुम्हाला सांगितलं होतं मी, याला असं जास्त लिहा 1 अपॉन टी मायनस 1 आणि टी प्लस 1 इज इक्वल टू, यांचा दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय करा बेटा. खाली काय होतो? दोघांचा गुणाकार होतो. खाली काय होणार बेटा? दोघांचा गुणाकार.
आणि काय होणार इकडे क्रॉस मल्टिप्लाय, ए चा गुणाकार याच्याशी, बी चा गुणाकार याच्याशी भेटेल, ठीक आहे ना. भाऊ भाऊ बहीण बहीण, मग ए चा गुणाकार झाला टी प्लस वन सोबत प्लस बी चा गुणाकार झाला टी मायनस वन सोबत. ठीक आहे, ओके सर, डन सर. चला, तर तुम्हाला सर्वांना हे पण सांगितलं होतं आम्ही की खालचं एका होतं आपलं कट होतं, असं पण डायरेक्ट केलं तरी सुद्धा चालतं, डोक्याला ताण घ्यायची गरज नाहीये. मग उरलं काय, 1 इज इक्वल टू ए इंटू टी प्लस वन प्लस बी इंटू टी मायनस वन. तर याला मी इक्वेशन नंबर 2 देतो, तुम्हाला सर्वांना माहिती असेलच, आता काही नवीन नाही तुमच्यासाठी गोष्टी, बरोबर ना. आणि याला मी इक्वेशन नंबर देतो 1. झालं, ओके सर. आता बघा बेटा, दरवेळेस सारखं होऊन गेला, आता आपलं हे रेग्युलर झालं आता आपलं गणित, ठीक आहे ना. रेग्युलर म्हणजे कसं, आता ए ची पण व्हॅल्यू काढायची आहे, बी ची पण व्हॅल्यू काढायची आहे. आता एकदा बीला आपण 0 करू, बीला काय करू बेटा आपण 0 करू. तर खरं खरं सांगा, खोटं नका बोलो, मला जर समजा बीला 0 करायचं असेल, मला काय करायचं, बीला 0 करायचं आहे, तर बीला 0 करण्यासाठी मी काय करेल, या संपूर्ण ब्रॅकेटला 0 करून टाकेल, कारण हा जर 0 झाला तर 0 इंटू बी काय होऊन जाईल, पूर्णच्या पूर्ण 0 होऊन जाईल, बरोबर आहे. मग बाबा सर, हा कस काय 0 होईल, हा जो मधला जो ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट कस काय 0 होईल सर, हा ब्रॅकेट कस काय 0 होऊ शकतो. होईल ना बेटा, बघा लक्ष द्या, या टी च्या ऐवजी जर समजा मी +1 टाकून दिला, काय टाकून दिला, +1, काय टाकून दिला बेटा मी 1 टाकून दिला, काय टाकून दिला बेटा मी 1. लक्ष द्या रे, या टी च्या ऐवजी जर समजा मी 1 टाकून दिला, तर 1 - 1 काय होऊन जाईल, 0. बघा, टी च्या ऐवजी मी 1 टाकला, 1 - 1 काय होऊन जाईल बेटा, 0. आणि 0 इंटू बी 0. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला काय करायचं बेटा, टी च्या ऐवजी 1 टाकायचं, पुट टी इज इक्वल टू 1 पुट करायचं. चला करू बेटा, हो सर, करा पटकन करा. चला बेटा, 1 असायचा असा इज इक्वल टू ए असायचा असा, टीच्या ऐवजी मी टाकलं 1 प्लस हे 1 असायचं असं प्लस बी इंटू टीच्या ऐवजी टाकलं बेटा 1 - 1, बरोबर आहे. हो सर, 1 इज इक्वल टू ए इंटू 1 + 1 2 झालं हे, प्लस 1 - 1 0, 0 इंटू बी 0, लिहायची गरज नाहीये, समजलं बेटा. म्हणजे बी काय होऊन गेला बेटा, आपला 0 होऊन गेला, ठीक आहे. मग 1 इज इक्वल टू 2a इंटू 2 2a, मग हा 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे डिवाइड लावून जाईल बेटा, तो कसं होऊन जाईल 1/2 इज इक्वल टू ए. मग ए ची व्हॅल्यू किती आली बेटा 1/2. तर एवढ्या ज्या स्टेप मी वाढवलेल्या आहे ना, या ज्या स्टेप मी वाढवलेल्या आहे बेटा, या स्टेप तुम्हाला वाढवायची गरज नाहीये. तुम्ही जर तुम्हाला डायरेक्ट समजतंय 1 इज इक्वल टू ए इंटू 2 हा 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे काय होऊन जाईल, डिवाइड लावून जाईल, विषय क्लोज. तुम्हाला जेवढा शॉर्टकट लिहिता येईल तेवढा शॉर्टकट तुम्ही लिहू शकता, पण याचा अर्थ 2 मिनिटं चालू करून घेऊ. तर याचा अर्थ असा नाही बेटा की स्टेपच उडवायचे डायरेक्टली, असं नाही करायचं, ठीक आहे ना. चला असो, आता आपण एक काम करू, या इक्वेशन नंबर 2 मध्ये आता आपण ए ची व्हॅल्यू काढली, आता आपल्याला बी ची व्हॅल्यू काढायची. आता बी ची जर व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल बेटा, बी ची जर व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल बेटा, ए ला 0 करावं लागेल, ए ला काय करावं लागेल आपल्याला 0. मग ए 0 कसं का होईल, तर ए 0 कसं का होईल माहिती का तुम्हाला, आपल्याला हा ब्रॅकेट 0 करावं लागेल, कारण 0 इंटू ए 0, तर या ब्रॅकेटला 0 करावं लागेल. तर हा ब्रॅकेट कसं काय 0 होईल सर, तर मी काम करू का, हा +1 आहे, तर टीच्या ऐवजी मी अशी कोणता नंबर टाकू की माझं ब्रॅकेट पूर्ण 0 होऊन जाईल, तर मी इथे टाकणार बेटा -1. काय टाकणार बेटा मी -1. दिसतंय का तुम्हाला सर्वांना, क्लिअर होतंय का. जर सपोज करा मी या टीच्या ऐवजी -1 टाकून दिला, बरोबर आहे, तर -1 + 1 काय होऊन जाईल 0, आणि 0 इंटू ए 0 होऊन जाईल. आलं लक्षात, मला काय म्हणायचं ते, तर सांगायचं आहे तो एवढाच आहे की टीच्या ऐवजी तुम्हाला काय टाकायचं बेटा -1 टाकायचं, काय टाकायचं -1 टाकायचं, ठीक आहे. चला मग आता पुढच्या याच्यात टाकू आपण, याला घेऊन घेऊ तिकडे. अरे देवा पांडुरंगा तुझी माया. चला, इक्वेशन नंबर 2 होता ना आपला. चला घ्या रे बेटा, हा 1 पुट काय करू बेटा, टीच्या ऐवजी -1 टाकतो, टीच्या ऐवजी मी -1 टाकून देतो, ठीक आहे. चला कसं होऊन जाईल बेटा ते, मग 1 इज इक्वल टू ए असायचा असा, टीच्या ऐवजी मी -1 टाकलं, -1 + 1 प्लस बी इंटू हा टीच्या ऐवजी बेटा टाकलं -1, ठीक आहे. कसं होऊन झालं 1 इज इक्वल टू, बेटा मला सांगा -1 + 1 काय झालं बेटा 0, 0 इंटू ए 0, म्हणजे हा ब्रॅकेट पूर्णच्या पूर्ण गडप झाला आपला, ठीक आहे ना. बी असायचा असा -1 -2, आता -2 इकडे मल्टिप्लाय, इकडे काय होऊन जाईल डिवाइडला, म्हणजे कसं होऊन जाईल 1/-2 इज इक्वल टू बी, म्हणजेच बी ची व्हॅल्यू काय बेटा आपली -1/2. चला, ए ची व्हॅल्यू आली, बी ची व्हॅल्यू आली का, हो सर. आता आपल्याला एक काम करायचं बेटा, या ए आणि बी ची व्हॅल्यू या इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकायच्या. चला इक्वेशन नंबर 1 मध्ये टाका बरं, a/t-1 आणि b/t+1, a/t-1 आणि b/t+1. तर ए ची व्हॅल्यू किती बेटा आपली 1/2 +1/2.
पुट द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी, म्हणजे ए आणि बी ची व्हॅल्यू टाका इन इक्वेशन 1 मध्ये टाका. ठीक आहे. कसं होऊन जाईल बेटा ते, ए ची व्हॅल्यू ती आपली 1/2 अपॉन टी मायनस 1 प्लस बी अपॉन बी ची व्हॅल्यू काय आपली -1/2 अपॉन काय होती बेटा टी प्लस 1. म्हणजे मी काय केलं, ए अपॉन टी मायनस 1 प्लस बी अपॉन टी प्लस 1 हे आपलं इक्वेशन नंबर 1 होतं बेटा. तर ए च्या ठिकाणी ए ची व्हॅल्यू टाकली आणि या बी च्या ठिकाणी मी ही बी ची व्हॅल्यू टाकून दिली. ठीक आहे. ओके सर. तर एक काम करू का बेटा? हो सर, एक काम करा तुम्ही, हे मायनस साइन इथे लावून द्या. बरोबर आहे. आणि हा 1/2 असा बाहेर काढून घेऊ का? 1/2 ला असा बाहेर काढून घेऊ का? आवडेल का तुम्हाला? हो सर, आवडेल सर. मग 1/2 ला मी असं बाहेर काढलं. 1/2 ला बाहेर काढलं ते उरला का बेटा आपला 1 अपॉन टी मायनस 1 उरला. बघा बेटा, या 1/2 ला मी असं बाहेर काढून घेतलं तर हा 2 खाली उतरून जाईल. हा 2 कुठे उतरून जाईल बेटा? आपला खाली उतरून जाईल. ठीक आहे ना. 1/2 ला बाहेर काढलं इथे उरलं बेटा 1 अपॉन टी मायनस 1 प्लस मायनस मायनस होऊन गेलं बेटा या ठिकाणी. ठीक आहे ना. हा 1/2 सुद्धा बाहेर येऊन जाईल. 1/2 सुद्धा बाहेर निघाला. मी इथे काय उरलं बेटा आपलं 1 अपॉन टी प्लस 1. ठीक आहे. काही अडचण बेटा इथपर्यंत? ठीक आहे ना. चला असो. तर अशा प्रकारे मी त्याला लिहून घेतलं. म्हणजे हा 1/2 ला बाहेर घेतला 1 अपॉन टी मायनस 1 प्लस मायनस मायनस होऊन गेला. 1/2 ला बाहेर घेतलं इथे आपला आला आपलं 1. बरोबर आहे. ओके सर. चला आता याला इंटिग्रेशन लावा. कॉन्स्टंटला बाहेर ठेवा. 1/2. ठीक आहे ना. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी मायनस 1 मायनस 1/2 ला ठेवलं इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी प्लस 1. ठीक आहे ना. चला असं. आणि पुढे काय बेटा dt लागेल ना आपल्याला. इथे बघा काय होतं. ठीक आहे. इथे dt लावावं लागेल आपल्याला. इंटिग्रेशन देतो ना आपण. इंटिग्रेशन लावलं म्हणजे आपल्याला dt लावावंच लागतं. dt. आता मला सांगा बेटा 1 अपॉन x चं इंटिग्रेशन काय होतं? log x. मग 1 अपॉन समथिंग समथिंग असेल. बरोबर आहे. त्याचं आपण काय लिहायचो? log समथिंग समथिंग. तर इथं काय 1 अपॉन टी मायनस 1 ना. तर 1 अपॉन 2 लॉग टी मायनस 1 मायनस 1 अपॉन 2 जसं बोला 1 अपॉन काही पण असेल तर काय लिहायचं? लॉग टी प्लस 1 प्लस सी. ठीक आहे ना. हा आता याच्यात पण 1/2 कॉमन आहे, याच्यात पण 1/2 कॉमन आहे. 1/2 कॉमन घेऊन घ्या. 1/2 लॉग टी मायनस 1 मायनस लॉग टी प्लस 1 प्लस सी. आणि तुम्हाला सर्वांना माहिती बेटा, लहान लहान लेकराला सुद्धा माहिती आहे, लॉग ए मायनस लॉग बी असेल तर आपला फॉर्म्युला काय असतो? बोला. लॉग ए मायनस लॉग बी. जर समजा आपण याला ए मानलं आणि समजा आपण याला बी मानलं तर आपला फॉर्म्युला असतो लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग ए अपॉन बी असतो बेटा आपला. ठीक आहे ना. चला मग आता लागा 1/2 जसं तसं लॉग ए मायनस लॉग बी ना बेटा. हे कसं होऊन जाईल? लॉग ए अपॉन बी. ए काय बेटा आपला टी मायनस 1 आणि बी काय बेटा आपला टी प्लस 1 झालं प्लस सी. झालं बेटा आपलं उत्तर. सोपं होतं ना. बघा बेटा, पार्शियल फ्रॅक्शन हा जो टॉपिक आहे ना हा तुमचा ऑलरेडी M1 मध्ये झालेला आहे. ठीक आहे ना. तर तुम्हाला हे यायला पाहिजे. फक्त हा नवीन रूल आहे आणि हा इंटिग्रेशनचा नवीन रूल आहे. बस बाकी सर्व काही सेम आहे रे बेटा. चला का सर आता असं आलं तर कसं करायचं सर? आम्ही घाबरतो सर. अरे कशाला घाबरता? मी आहे ना बेटा. चला आता बघा, मी तुम्हाला काय सांगितलं? सेक्स स्क्वेअर एक्स अपॉन 1 प्लस टॅन एक्स 2 प्लस टॅन एक्स. मग सर आम्हाला कसं काय समजेल की पार्शियल फ्रॅक्शन आहे का काय? तर बेटा सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला इंटिग्रेशन दिलेलं आहे आणि खाली ना असे 2 ब्रॅकेट दिलेले आहे. बरोबर आहे. 2 ब्रॅकेट याचा अर्थ आहे की हा एक ग्रुप आणि हा एक ग्रुप. आलं ना सर? लक्षात आलं ना सर आम्हाला? ठीक आहे ना. आणि बघा बेटा बऱ्याच वेळेस काय दिलं असतं की एखादा फंक्शन जो आहे तुमचा तो सडेल सुडेल दिलेला आहे आणि त्याचं जे डेरिव्हेटिव्ह आहे ते त्या ठिकाणी अवेलेबल आहे. मग कसं हो सर? जसं आता टॅन एक्स, अरे हा 1-2 मिनिटं एक गोष्ट राहिली आपली. बघा आपण या ठिकाणी टी तर टाकला आपण, बरोबर आहे. पण या ठिकाणी टी टाकल्यानंतर परत आपल्याला त्याची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करावं लागते. आपण जे मानलं होतं ते राहून गेलं आपलं. रिसबस्टिट्यूट द व्हॅल्यू. रिसबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. रिसबस्टिट्यूट म्हणजे काय की आपण काय मानलं होतं बेटा? कोणाला काय मानलं होतं आपण बघा ई रेस टू एक्स ला टी मानलं होतं ना. तर परत टीच्या ऐवजी ई रेस टू एक्स टाकून द्या. म्हणजे आय इज इक्वल टू 1/2 लॉग ऑफ ई रेस टू एक्स मायनस 1. आता झालं ते बरोबर. सॉरी बेटा,
प्लस सी झालं. आलं बेटा लक्षात तुम्हाला सर्वांना? हो सर आलं सर लक्षात. आमले आमले आलं सर लक्षात. ठीक आहे ना, झालं आपलं का. आता पुढे यायला घ्या. आता tan x ला आता बघ या ठिकाणी काय माहिती का की tan x ला आपण t मानून घेऊ. कारण tan x ला जर t मानलं तर tan x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो आपला sec square x. tan x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो आपला sec square x. चला मग घ्या. लेट tan x इज इक्वल टू t मानला आपण. ठीक आहे, मग करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. चला सर म्हणा याला दोघांना डेरिव्हेटिव्ह लावा. मग d dx ऑफ tan x आणि याला पण लावा d dx ऑफ t. तर tan x चा डेरिव्हेटिव्ह असतो sec square x. काय असतो आपला sec square x आणि हे होऊन जाईल आपलं dt बाय dx. तर डिवाइड वाला dx इकडे त्यांना मल्टिप्लाय होऊन जाईल. डिवाइड वाला dx इकडे त्यांना मल्टिप्लाय होऊन जाईल. तर कसं होऊन जाईल sec square x dx इज इक्वल टू dt. आहे का बघा बरं इथं sec square x dx आहे ना. अरे हा दूर कुठून आला sec square x dx. तर हा जो आहे ना बेटा आता या संपूर्ण याला बघा sec square x dx च्या ऐवजी मी काय लिहिणार आहे dt लिहिणार आहे. काय लिहिणार आहे बेटा मी dt. ठीक आहे ना. चला मग आता पुट अप करून घेऊ. सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. इंटिग्रेशन ऑफ बोला sec square x dx. sec square x dx च्या ऐवजी मी काय लिहितो बेटा dt आणि खालती काय बेटा 1 प्लस tan x आणि 2 प्लस tan x. 1 प्लस tan x आहे का आणि tan x ला आपण काय मानलंय बेटा t मानलंय. tan x ला आपण काय मानलंय t मानलंय. चला घ्या मग 1 प्लस t आणि इकडे 2 प्लस tan x आहे ना तर 2 प्लस tan x ला t मानलं बेटा आपण. झालं. अरे हो सर हे तर सोपं आहे सर. या dt ला बाहेर टाकला. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस t 2 प्लस t dt झालं. आता बघा सर सर आम्हाला समजलं सर. सर इकडे दोन दोन इकडे एक ग्रुप इकडे एक ग्रुप सर. दोन ग्रुप आहे सर. व्हेरी गुड बेटा. म्हणजे तुम्हाला आता यायला लागलेलं आहे. ठीक आहे ना. त्याला लिहून घेतो मी 1 अपॉन 1 प्लस t 2 प्लस t. ठीक आहे. चला हा आता किती ग्रुप आहे बेटा हे झाले का? दोन ग्रुप. हो सर हा पहिला ग्रुप हा दुसरा ग्रुप. पहिला a च्या खाली घ्या दुसरा b च्या खाली घ्या. आता समजायला लागलं सर आम्हाला. आता आम्ही मोठे झालो सर. व्हेरी गुड बेटा. चला पहिले a च्या खाली घ्या. a अपॉन पहिला कोण बेटा आपला 1 प्लस t आणि b च्या खाली दुसरा घ्या. b च्या खाली कोण बेटा आपला 2 प्लस t. ठीक आहे. आता काय करशाल याला असं जास्त खाली उतरवशाल 1 अपॉन 1 प्लस t 2 प्लस t इज इक्वल टू हा या दोघांचा काय करशाल बेटा क्रॉस मल्टिप्लिकेशन. माहिती आहे तुम्हाला. पहिले खाली दोघांचा गुणाकार करून घ्या 1 प्लस t आणि 2 प्लस t. खाली दोघांचा गुणाकार करून घ्यायचा हा आणि वरती काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय a चा गुणाकार 2 प्लस t शी a चा गुणाकार याच्याशी a चा गुणाकार याच्याशी a इंटू 2 प्लस t प्लस b इंटू 1 प्लस t झाला आपला का. ठीक आहे ना. ओके डन सर डन सर. चला आता बघा याच्या पुढची स्टेप मी तुम्हाला सांगितले होते बेटा की एच्या खालचा आणि याच्या खालचा दोघांना काय करून टाकायचं कट करून टाकायचं बेटा. ठीक आहे ना. कारण दोघी सारखे सारखे म्हणून. मग चला उरलं काय बेटा आपल्याकडे 1 इज इक्वल टू a इंटू 2 प्लस t प्लस b इंटू 1 प्लस t. इक्वेशन नंबर 2 तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता आपण मोठे झालेले आणि हा झाला आपला इक्वेशन नंबर 1 झाला. आता चला परत तेच a ची व्हॅल्यू काढा b ची व्हॅल्यू काढा. आता तुम्ही एकदम हुशार झाले असाल सर मी काढू का सर a ची व्हॅल्यू काढू का. मला a ची व्हॅल्यू काढण्यासाठी मला b ची व्हॅल्यू काय घ्यावी लागेल 0 घ्यावी लागेल आणि b ची व्हॅल्यू 0 केव्हा येतील ज्या वेळेस मी t च्या ऐवजी काय टाकेल बोला बोला बोला. आपल्याला हा संपूर्ण ब्रॅकेट 0 करायचा बेटा. तर t च्या ऐवजी मी असं काय टाकू जेणेकरून पूर्ण ब्रॅकेट 0 होऊन जाईल. तर मी काय करणार t च्या ऐवजी टाकणार बेटा -1. काय टाकणार बेटा -1. थोडासा विचार करा या t च्या ऐवजी समजा -1 टाकून दिला बरोबर आहे. हो सर. तर -1 प्लस 1 का होऊन जाईल 0 आणि 0 इंटू b 0 असं आहे. पुट t इज इक्वल टू टाकलं बेटा -1. काय टाकलं बेटा मी -1 इन इक्वेशन नंबर 2. 1 इज इक्वल टू a इंटू 2 असं जास्त t च्या ऐवजी काय टाकतो -1 टाकतो प्लस b इंटू 1 प्लस t च्या ऐवजी टाकतो -1. ठीक आहे ना. चला असो सर तुम्ही असे काय ब्रॅकेट दिले हा ना यार. ठीक आहे. बस आता क्लिअर आहे बेटा. चला ठीक आहे. आता एक काम करा 1 इज इक्वल टू a इंटू हा प्लस मायनस मायनस होतं बेटा. प्लस मायनस मायनस होतं प्लस. तुम्ही ही स्टेप सुद्धा डायरेक्ट करू शकता b इंटू
हां 1 प्लस मायनस मायनस होतं बेटा, झालं. हां 1 इज इक्वल टू ए इंटू 2 मायनस 1 1 असतं बेटा, प्लस 1 मायनस 1 0 0 इंटू बी 0, म्हणजे हे लिहायची गरज नाही, हा आपला पूर्ण 0 होऊन गेला बेटा. मग 1 इज इक्वल टू ए इंटू 1 ए, एची व्हॅल्यू किती आली बेटा आपली 1, एची व्हॅल्यू किती आली बेटा आपली 1 आली, किती आली बेटा आपली 1 आली, बरोबर आहे. चला आता ए ची व्हॅल्यू तर 1 येऊन गेली, आता आपल्याला बी ची व्हॅल्यू काढायची, आणि ज्या ज्या वेळेस आपल्याला बी ची व्हॅल्यू काढायची असते ना, तर आपण काय करतो, ए ला 0 करून टाकतो, एला काय करतो 0 करून टाकतो. तर मग ए ला 0 कसं काय करू शकतो सर आपण, ए ला 0 कसं काय करू शकतो, तर ए ला 0 करायचा असेल ना, तर ए ला जो ब्रॅकेट मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे, ए ला ज्याच्याने मल्टिप्लाय केलेला आहे याला 0 करावं लागेल. मग याला कसं काय 0 करशाल, त्या टी च्या ऐवजी मी टाकून दिलं बेटा -2, टी च्या ऐवजी मी काय टाकून दिलं बेटा -2. बघा टी च्या ऐवजी जर मी समजा -2 टाकला, तर 2 - 2 का होऊन जाईल 0, 2 - 2 का होऊन जाईल 0, आणि 0 इंटू 0, हेच तर पाहिजे होतं मला. चला मग आता मी डायरेक्ट टाकतो. मग 1 इज पुट अरे पुट t इज इक्वल टू -2 इन इक्वेशन 2. चला पुढे या बेटा 1 इज इक्वल टू ए इंटू 2, हां टीच्या ऐवजी काय टाकतो बेटा -2 प्लस बी 1, टीच्या ऐवजी काय टाकतो बेटा -2. आता हे तुम्हाला समजून गेलं असेल ना बेटा, मी एक स्टेप मी काढून टाकली, एक स्टेप मी कमी केली बेटा. डायरेक्ट तुम्ही टाकू शकता की टीच्या ऐवजी -2 टाकतोय मी तुम्हाला. 1 इज इक्वल टू बेटा 2 - 2 0, 0 इंटू 0, हे पुरं काय होऊन जाईल कॅन्सल. मग पुढे बी 1 - 2 काय आलं बेटा आपला -1, मग 1 इज इक्वल टू बी इंटू -1 मायनस बी, मायनस आणि इकडे झालं जाईल. मग बी ची व्हॅल्यू किती आली बेटा आपली -1. चला ए ची व्हॅल्यू झाली, बी ची व्हॅल्यू झाली. आता एक काम करायचं बेटा, ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू हे दोघीच्या दोघी आपल्याला इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकायचे. ए अपॉन 1 प्लस टी, बी अपॉन 2 प्लस टी. तर ए ची व्हॅल्यू टाकून द्या 1 आणि बी ची व्हॅल्यू टाकून द्या -1, झालं. चला put the value of a and b in equation 1. ठीक आहे, टाका बेटा व्हॅल्यू टाका. हां काय होतंय, ए अपॉन ए ची व्हॅल्यू काय होती आपली 1 अपॉन टी प्लस 1 असं होतं ना, 1 प्लस टी होतं, सॉरी चालतं सर. हां 1 अपॉन 1 प्लस टी, आणि पुढे काय होतं, हां बी ची व्हॅल्यू काय आली आपलं, बी ची व्हॅल्यू आली बेटा -1 अपॉन 2 प्लस टी. ठीक आहे, हा प्लस मायनस मायनस होऊन जाईल, तर कसं होऊन जाईल ते 1 अपॉन 1 प्लस टी, आणि याला इंटेग्रेशन लावून देतो, इंटेग्रेशन डी टी, प्लस मायनस मायनस होऊन जाईल बेटा, इंटेग्रेशन ऑफ 1 अपॉन 2 प्लस टी डी टी. बघा ना मी काय केलं, या दोघांना आता एकदाचा इक्वेशन नंबर 1 मध्ये ए आणि बी ची व्हॅल्यू टाकल्या की दोघांना सेपरेट इंटिग्रेशन लावून दिलं, याला पण लावलं याला पण लावलं, हे मायनस आणि प्लस इथं मायनस होऊन गेलं बेटा. ठीक आहे ना. आणि तुम्हाला सर्वांना माहिती 1 अपॉन काही पण असेल ना तर त्याला लॉग लावून द्यायचं. काय लावून द्यायचं, लॉग. म्हणजे 1 अपॉन 1 प्लस टी असेल ना तर आपलं उत्तर येतं बेटा लॉग 1 प्लस टी मायनस, हा 1 अपॉन 2 प्लस टी असेल तर काय येईल, लॉग 2 प्लस टी प्लस सी. झालं सर. आता लॉग ए मायनस लॉग बी तुम्हाला सर्वांना माहिती बेटा, जास्त काही सांगायची गरज नाही आहे. लॉग ए मायनस लॉग बी असेल तर आपलं उत्तर काय असतं, आपलं फॉर्म्युला बोला, भरपूर वेळा लिहून दिला बेटा मी. अरे अरे ओ बापा, हा लॉग ए मायनस लॉग बी असेल तर आपण कसं लिहितो, लॉग ए अपॉन बी लिहितो आपण. ठीक आहे, चला लिहा बेटा मला पण. मग लॉग ए अपॉन बी ना, ए काय बेटा आपला 1 प्लस टी आणि बी काय बेटा आपला 2 प्लस टी प्लस सी. ठीक आहे, आता सर्व झालं आपलं. आता परत आपल्या व्हॅल्यू जे आहे त्या रिसबस्टिट्यूट करून टाका, आपल्या व्हॅल्यू त्या रिसबस्टिट्यूट करून टाका बेटा. ठीक आहे ना. चला रिसबस्टिट्यूट म्हणजे काय सर, रिसबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. ठीक आहे ना, व्हॅल्यूला रिसबस्टिट्यूट करा बेटा. म्हणजे आपण मला सांगा,
आपण tan x ला t मानलं होतं, tan x ला आपण t मानलं होतं कारण आपल्याला ते सोपं सोपं करायचं होतं. आता tan x ला t मानलं, आपलं संपूर्ण इंटिग्रेशन सॉल्व्ह झालं बेटा. परत त्याची व्हॅल्यू टाकून द्या. log 1 प्लस t च्या ऐवजी आपण tan x टाकून देऊ. 1 प्लस tan x अपॉन 2 प्लस tan x प्लस झालं बेटा आपलं. हे झालं आपलं इंटिग्रेशनचं फायनल आन्सर. सोपं होतं का बेटा? तर बघा 4 मार्काला एक फिक्स आहे बेटा, ठीक आहे ना. आता याचं कसं करशाल बेटा? एकदम सिंपल. हे पण मार्क्स सारखं आहे डायरेक्टली, ठीक आहे ना. याला मी तुम्हाला थोडंसं कॉन्सेप्ट सांगून देतो. तर बघा इथे log x खूप वेळा आलेलं आहे, पण मग आता आपल्याला माहिती आहे की log x ला आपल्याला काही ना काही मानावं लागेल. आता तुम्ही हुशार झालेले बेटा, ठीक आहे ना. आता तुम्ही हुशार झालेले आहे म्हणजे यायचं पुट कोणाला काय मानता बेटा? मग log x ला आपण t मानून घेऊ. log x ला आपण काय मानून घेऊ? t. तर बोला log x ला t मानलं तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x लावा, ddx लावा दोघांना, ddx ऑफ log x आणि याला लावा ddx ऑफ t. याला पण ddx लावलं, याला पण ddx लावलं. log x चा डेरिव्हेटिव्ह काय असतं बेटा? 1/x असतं बेटा. आणि हे झालं बेटा dt बाय dx. डिवाइड वाला dx इकडे त्यांना काय झालं? मल्टिप्लाय झालं. म्हणजे कसं झालं ते 1/x dx इज इक्वल टू dt. आता या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. मी एक काम करू शकतो का रे बेटा? हो सर, विषय का करू शकता सर तुम्ही. याला मी कसं लिहितो बघा, इंटिग्रेशन ऑफ हा जो 1/x आणि याला बाहेर काढतो. वरती काय log x आहे ना, log x आणि खाली काय बेटा आपला 2 प्लस log x, 2 प्लस log x आणि 3 प्लस log x. आणि पुढे काय आपला हा x बाकी होता ना, या x ला मी इकडे काढतो, बाहेर काढतो मी त्याला 1/x dx. मुद्दामून असं या x ला मी असं बाहेर काढलं, इकडे लिहिलं चालतं ना. बाहेर पण लिहिलं चालतं बेटा, फक्त अपॉनचा अपॉन लिहायचा, वरचा वरती लिहायचा, ठीक आहे ना. तर x हा अपॉनला होता म्हणून मी 1/x ला बाहेर काढला, ठीक आहे. चला मग कसं होऊन झालं बेटा हे? आता बघा खरं खरं सांगा बेटा, 1/x dx म्हणजे काय आपलं? बोला 1/x dx म्हणजे काय आपलं? 1/x dx म्हणजे काय आपलं? dt. 1/x dx म्हणजे काय बेटा? आपलं dt. आपण काय करणार आहे त्या ठिकाणी? dt टाकणार आहे बेटा. काय टाकणार आपण? dt. चला मग इंटिग्रेशन ऑफ सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. सबस्टिट्यूट द व्हॅल्यूला सबस्टिट्यूट करा बेटा. हा log x ला आपण काय म्हणलं? t. वरती लिहिला बेटा मी t. वाव. खाली 2 प्लस log x आहे, तर हा झाला 2 प्लस t. इकडे 3 प्लस log x आहे, तर 3 प्लस t. आणि इकडे 1/x dx आहे, तर हा झाला आपला dt. हे असं झालं ते, बरोबर आहे. झालं ना सर आपलं काम झालं. आता एक काम करा, लिहा याला, घ्या आता याला. कसं होऊन झालं ते आपलं? याला काय घालती? t अपॉन 2 प्लस t 3 प्लस t. कसं लिहिशन? a च्या खाली पहिला, b च्या खाली दुसरा. बघा परत 2 ग्रुप झाले का? हो. हा पहिला ग्रुप, हा दुसरा ग्रुप. a च्या खाली पहिला ग्रुप घ्या, b च्या खाली दुसरा ग्रुप घ्या बेटा. सिंपल. कसं होऊन जाईल ते? a अपॉन 2 प्लस t आणि b अपॉन 3 प्लस t. बरोबर बेटा? हो सर, एकदम बरोबर आहे सर. चला काय करा? क्रॉस मल्टिप्लाय करा. याला असं जास्त लिहा बेटा, t अपॉन 2 प्लस t 3 प्लस t. याला क्रॉस मल्टिप्लाय करा बेटा. याचा गुणाकार खालच्या जागा दोघांचा गुणाकार करून टाका पहिले. 2 प्लस t 3 प्लस t. आणि आता क्रॉस मल्टिप्लाय करा बेटा. याचा गुणाकार याशी, b चा गुणाकार याशी. तर a इंटू 3 प्लस t प्लस b इंटू 2 प्लस t झालं. आणि तुम्हाला सर्वांना माहिती बेटा, आपण काय करतो? खालचं काय करतो बेटा? कट मारतो. खालचं काय मारतो बेटा? आपण कट मारतो. हे तर तुम्हाला सर्वांना माहिती, लहान लहान लेकराला माहिती. मग आता झालं तुमचं t इज इक्वल टू a इंटू 3 प्लस t प्लस b इंटू 2 प्लस t झालं. आता एक काम करायचं बेटा, एकदा याला इक्वेशन नंबर 2 नाव देऊन द्या. माहिती तुम्हाला. आता तुम्ही मोठे झालेले बेटा, याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊन द्या. मग सॉल्व्ह करू शकता बेटा ताई? अरे सॉल्व्ह करू शकता का? फक्त काय करायचं तुम्हाला? एकदा b ला 0 करायचं, एकदा a ला 0 करायचं. आणि आता एवढे न्यूमेरिकल घेतल्यानंतर हे तुम्हाला यायला पाहिजे बेटा. आता तुम्ही विचार की सर मला तरी बी येत नाही. मग आता बेटा मी काहीच करू शकत नाही बेटा, ठीक आहे ना. तरी एक हिंट देऊन देतो तुम्हाला. पहिले ज्या वेळेस मला b ला 0 करायचं बेटा, काय b ला 0 करायचंय, तर t च्या ऐवजी कोणता नंबर टाकशाल जेणेकरून पूर्णचे पूर्ण ब्रॅकेट 0 होऊन जाईल? तर मी t चे टाकेल बेटा -2. कारण 2 - 2 का होऊन जाईल 0 असं.
आणि ज्यावेळेस ए चा नंबर येईल तुम्ही काय टाकेल बेटा -3. तर अशा प्रकारे तुम्हाला हे माहिती पाहिजे की कशाच्या वेळेस आपल्याला काय काय टाकायचं आहे. मग ए आणि बी ची व्हॅल्यू काढा, मग याच्यामध्ये टाकून द्या, बरोबर आहे. मग तुम्हाला माहिती आहे 2 + t म्हणजे 1/2 + t म्हणजे log 2 + t, 1/3 + t म्हणजे log 3 + t असं होऊन जाईल ते, बरोबर आहे. मग t च्या ऐवजी परत आपली व्हॅल्यू टाकून द्या log x. ठीक आहे, होऊन जाईल बेटा, होऊन जाईल, जमून जाईल तुम्हाला. 1/2x² + 3x + 1. आता हे काय नवीन मॅटर आहे सर? सर आम्ही असं पहिल्यांदा पाहिलं सर की ज्याच्यामध्ये ना असं सुरुवातीला काहीतरी लागलेलं आहे सर, हे बघा असं असा नंबर लागलाय सर, हे आम्हाला नाही येत सर. म्हणजे तुम्ही असं घेतलेलं आहे एक इक्वेशन वाला तुम्ही घेतलेलं आहे, त्याचे फॅक्टर तुम्ही आम्हाला कसे पाडता हे पण सांगितलेले आहे. पुढे गेल्यावर ते हा बघा, पण या ठिकाणी काही व्हॅल्यू होती का? नाही सर, इथं काहीच व्हॅल्यू नव्हती सर. हे थोडंसं वेगळं आहे बेटा. मग अशा टाईपचे न्यूमेरिकल कसं सॉल्व्ह करायचं? कारण हे बोर्डाला आलेलं आहे, हे बोर्डाला आलेलं आहे. असं असेल तर कसं करायचं? मी सांगतो तसं करायचं. चला तर एक काम करू आपण आता. 1/2x² + 3x + 1 आहे ना, याला मी पहिले लिहून घेतो. 2x² + 3x + 1 बरोबर आहे. ओके सर, बरोबर आहे सर, काहीच प्रॉब्लेम नाही सर आम्हाला. मी याला असं पण लिहू शकतो का? बघा बरं, 2x² + 2x + x + 1 असं लिहू शकतो. मला सांगा बरं. अरे बघा 2x² असा असा 1 असा असा, बघा दिसतंय का? 2x² असा असा 1 असा असा, बघा व्यवस्थित लक्ष द्या बेटा, हे चांगल्या समजत नाही. 2x² 1 1 हा असा असा. फक्त इथं फरक काय झालाय, या 3x ला मी तुकड्यांमध्ये तोडलं बेटा. या 3x ला मी कसं लिहिलं 2x + x. चालेल ना बेटा? अरे 3x म्हणजे काय? 2x + x. मला सांगा 2x + 1x किती x? 3x. त्या 3x ला मी फक्त अशा प्रकारे तोडून घेतलं बस. चला आता मी ना या ठिकाणी 2-2 चे ग्रुप पाडणार आहे. काय पाडणार? 2-2 चे ग्रुप, म्हणजे हा एक ग्रुप आणि हा एक ग्रुप. तर दोघांमध्ये जे जे कॉमन आहे ते बघू आपण आता. कॉमन काढू. तर 2x² आणि +2x आहे ना, त्यामध्ये एक काम करतो बेटा मी, 2 पण कॉमन आहे, मी 2x कॉमन काढून घेतो. बघा 2x² + 2x, त्याच्यामध्ये दोघांमध्ये 2x कॉमन काढला. तर मला सांगा 2x² मधून 2 कॉमन निघाला आणि x कॉमन निघाला. इथे उरला बेटा x. बघा पुन्हा एकदा सांगतोय, 2x² मधून 2x कॉमन निघाला. आता 2x² मधून 2 कॉमन निघाला, x² मधून 1x कॉमन निघाला, 1x तर उरलाय ना अजून. अरे बेटा या 2x² मधून जर आपण 2x कॉमन काढला तर 2 कॉमन निघाला, x² मधून 1x कॉमन निघाला, पण 1x तर उरलाय ना मध्ये, तर 1x आपला असा असा प्लस. या 2x मधून 2x कॉमन निघाला, उरला काय बेटा 1. 2x मधून पुराच्या पुरा 2x कॉमन निघून गेला, उरला काय 1. आता याच्यामधून कॉमन काढा, काय कॉमन निघते दोघांमधून? काहीच कॉमन निघत नाही, काहीच कॉमन निघत नाही. मी 1 ला कॉमन काढतो. कोणाला कॉमन काढतो? 1 ला. हा जर समजा बघा हे x + 1 आपण 2 ची जोडी केली ना बेटा, बघा 2-2 ची जोडी केली ना आपण. चला तर या x + 1 मधून काही कॉमन निघतंय का? काहीच निघत नाही. मग मी काही कॉमन निघत नसेल तर 1 ला कॉमन काढायचा, विषय क्लोज करायचा. 1 ला कॉमन काढलं. आता 1 मधून x मधून 1 कॉमन निघाला, x उरेल. 1 मधून 1 कॉमन निघाला, 1 उरेल. म्हणजे हे असं जे असेल, पण 1 आपण कॉमन काढला. मग यामध्ये एक गोष्ट तुम्हाला अशी समजली असेल आता, की हे दोघीच्या दोघी ब्रॅकेट सेम आहे बघा, x + 1 x + 1. आलं लक्ष तुम्हाला? जर हे दोन ब्रॅकेट जर आपले सेम असेल तर त्याला एकच वेळा लिहायचं, त्याला एकच वेळा लिहायचं. आणि जो आता उरलेला उरलेला कोण होता बेटा? 2x. आणि इकडे कोण उरलं बेटा? +1. आले रे आले, फॅक्टर आले, फॅक्टर आले. हे झाले बेटा याचे फॅक्टर. म्हणजे 2x² + 3x + 1 हे ना याचे फॅक्टर अशा प्रकारे होतात. मग हे कसं होऊन जाईल आता? हे कसं होऊन जाईल? 1 इंटिग्रेशन ऑफ 1 हा याचे फॅक्टर आता आपण हे पाडलेले. काय फॅक्टर आले बेटा? 2x + 1 आणि x + 1. पुढे काय बेटा आपलं dx. हे झाले बेटा याचे फॅक्टर. झालं सर, आता आमचं काम तर सोपं झालं सर तुमचं. बघा हा झाला पहिला ग्रुप, हा झाला आपला दुसरा ग्रुप. झालं आपलं काम. काही आहे का बेटा याच्यामध्ये? काही तथ्य आहे का? चला तर काय करशाल पुढे बेटा? ए च्या खाली पहिला ग्रुप घ्या, बी च्या खाली दुसरा, बाकी आपलं रेग्युलर आहे. इंटिग्रेशन ऑफ 1 आणि इंटिग्रेशन नाही आता फक्त लिहायचं 1 हा 2x + 1 आणि इकडे काय बेटा? x + 1. हा काय करा बेटा? 2 ग्रुप तयार झाले ना, ए च्या खाली पहिला ग्रुप घ्या आणि बी च्या खाली दुसरा ग्रुप घ्या बेटा. झालं. आता मला सर्वांना माहिती याला असं जास्त आपण खाली लिहितो 1/2x + 1 x + 1
आणि या दोघांचा काय करतो बेटा, क्रॉस गुणाकार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. पहिले खालच्यांचा दोघांचा गुणाकार करून घेतो, खालच्यांचा दोघांचा गुणाकार करून घेतो बेटा आपण पहिले. 2x + 1 वाव, आणि हा वाव x + 1. खालच्यांचा गुणाकार केला, आता काय करायचं बेटा, वरच्यांचा गुणाकार करायचा. याचा गुणाकार याच्याशी, याचा गुणाकार याच्याशी. बोला बेटा कसं होऊन जाईल ते, a into x + 1 प्लस b into 2x + 1 झालं बेटा आपलं. ठीक आहे. नंतर काटाकाटी मारता येते तुम्हाला, काटाकाटी येतो सर, खालचा वाला याचा, याचा वाला खालचा, दोघांच्या खालचे खालचे कट. ठीक आहे. पुढे उरलं का बेटा, 1 = a into x + 1 प्लस b into 2x + 1. याला इक्वेशन नंबर आपण नाव देतो 1, याला इक्वेशन नंबर आपण नाव देतो 1. ठीक आहे ना, 1 आणि 2 झालं. मग आता पुढे बेटा करता येईल तुम्हाला, अरे करता येईल का, करता येईल का, तर याच्या पुढे तुम्ही फॅक्टर वगैरे करायचे, शांत शांततेत नॉर्मल तुम्हाला सॉल्व्ह करायचं. तर अशा पद्धतीने आपण मॅक्सिमम न्यूमेरिकल आज कव्हर केले. फॅक्टरायझेशनचं झालं, पार्शियल फ्रॅक्शन वगैरे झालं, आणि सिंपल मेथडवाले आपण आज कव्हर केले. तर नेक्स्ट लेक्चरला आपण u into v म्हणजे त्याला म्हणतात आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स, हे आपण डिस्कस करू, आणि सबस्टिट्यूशनचा पार्ट आपण डिस्कस करणार आहे बेटा हे दोन पार्ट सुद्धा महत्वाचे. असंच 1 ते सव्वा तासाचं लेक्चर आपलं असेल, 1-1.5 तासाचं, त्याच्यात तुमचं सर्व होऊन जाईल. जवळपास बघा प्रत्येक चॅप्टरचे 2-2 लेक्चर येतील, तेवढ्यात तुमचं काम तमाम होऊन जाईल बेटा. तर आय होप सो आजचं हे जे लेक्चर आहे हे तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असेल. तर बघा बेटा, आपल्या ऍप्लिकेशनमध्ये विनीत ट्युटोरियल नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे, प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की त्यामध्ये आपला M2चा AMS चा अप्लाइड मॅथमॅटिक्सचा क्रॅश कोर्स आहे. तेवढं जरी केलं ना, मोर दॅन इनफ आहे बेटा, मोर दॅन इनफ. म्हणजे तुम्ही सर्व टाईपचे मी थोडे जे इम्पॉर्टंट आहे किंवा प्रिव्हियस इयरला विचारले गेलेले आहे ते सर्व क्वेश्चन मी तुमची कव्हर करून देईन. येत्या 3 ते 4 दिवसामध्ये आपले संपूर्ण लेक्चर हे प्रॉपर झालेले असेल. म्हणजे तुम्हाला आणि सर्वचे सर्व मिळून जाईल. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3 ज्या टेस्ट सिरीज आहे या सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहे बेटा. तर काळजी करू नका. लेव्हल 1 म्हणजे काय, जर लेव्हल 1चा पेपर जर तुम्ही केला तर तुम्हाला 100% तुम्ही पास आहे, डायरेक्टली पास, 100% पास तुम्ही डायरेक्टली लेव्हल 1चा पेपर. लेव्हल 2चा पार केला तर तुम्हाला 100% 46 मार्क मिळणार, म्हणजे मिळणार डायरेक्टली. आणि लेव्हल 3 म्हणजे काय, 70 पैकी 70. ते 3 पेपर तुम्ही करून जा, फायदा 100% होईल बेटा, 100% होईल. ठीक आहे ना. तर आय होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला शेअर करा, आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन. 199 रुपयात फक्त आणि फक्त आपला कोर्स आहे, घेऊन घ्या, अभ्यासाला लागून जा बेटा. ठीक आहे ना. रिकामा रिस्क घेऊ नका, मी पहिले सांगतो डायरेक्ट. रिस्कचे कामं करायची नाही, पहिले सांगतोय. पैसे गेले चालतात, पैसे काय भविष्यात पैसेच कमवायचे, पैसा आता सध्याच्या कंडिशनला करू नका बेटा. भविष्यात खूप कमवायचा आहे, भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटी येतील. 6 वर्षानंतर आयुष्यभर पैसाच कमवायचा बेटा. विषय बॅक पडायला नको. इथं रेग्युलर इंजिनियरचे वांदे, तर बॅकलॉगवाल्यांचा काय विषय गंभीर आहे डायरेक्टली. ठीक आहे ना. मजाक नाही करत बेटा. आता जर मॅथ्स निघाला नाही या अटेम्प्टमध्ये तर निघून जाईल, लटकला घेऊन परत, मग ते परत रडगाणे, परत नेक्स्ट सेमिस्टरला एक्झाम फी भरा, एक्झाम फॉर्म भरा, एक्झाम फॉर्मची फी भरा, मग हे करा ते करा, परत अभ्यास करा. कुठं डोक्याला ताण करून घेताय बाबा, काढून टाका, विषय क्लोज करा. ठीक आहे ना. 100% पासिंग जो माझे सर्व व्हिडिओ पाहून जाईल क्रॅश कोर्सचे त्याची. ठीक आहे. चला आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.